कार रेस, हॉर्स रायडिंग, स्विमिंग, मल्लखांबावरती उभे राहिले तर 2 तासांनी खाली उतरायचं. पोहायला पाण्यात उतरले 8 तासांनी बाहेर. हॉर्स रायडिंगला बसले घोडा मरेपर्यंत घोड्यावरती. मिमिक्री, तबला, माउथ ऑर्गन, स्वतःचं काव्यसंग्रह प्रकाशित होण्या इतक्या दर्जेदार कविता, हे सगळं एकत्र असं सापडणारं एक व्यक्तिमत्व अष्टपैलूच्या पलीकडे. त्याला म्हणलंय अत्यधिष्ठ दशांगुलम. दशांगुला व्यापून उरलेलं असं जे व्यक्तिमत्व आहे ते एका ठिकाणी आपल्याला दिसतंय. ते रमेश सर. कुठेही गेले असते तरी ते तळपलेच असते. याचं एक वेगळं कारण पण सांगतो. आपण जिथे बसलोय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी नावाने प्रख्यात होते. सरांचं त्यांचं नातं मामा बाच्यांचं आहे. आणि माझं काही कर्तृत्व नाही. सर घरी लिनाने तुम्हाला मला दोघांना दम दिलाय, दंगा करायचा नाही. तुम्ही निघून जाल, माझे हाल होतील. तर त्या माधवराव सदाशिवराव गोळवलकर यांच्या पत्राचं थोडंसं मला अंदाज घ्यायचा आहे. तथापि गुरुजींनी सुचवलं होतं की या होणाऱ्या चिरंजीवांचं किंवा झालेल्या चिरंजीवांचं नाव मार्तंड ठेवावं. आणि खरोखर त्याचे मार्तंडासारखे सर कुठेही गेले असते तरी तळपले असते. फक्त हे जे मार्तंड तर दुपारी 12चं ऊन आता राहिलेलं नाहीये. प्रमोद सर किंवा मी असे ज्यांनी तो 12चा टळटळीत ऊन पाहिलंय त्यांना ते माहिती कसं होतं. ते आमची सावली पडत नव्हती, चटकाच फक्त बसत होता. तथापि आता हे तापहीन मार्तंड म्हणू असं हे झालेलं आहे आता सरांचं. आणि त्यामुळे हरीश अति मनमोकळेपणाने त्यांना आजोबा म्हणू शकतोय. आमची सरांच्या इतक्या जवळ पण जायची हिंमत नव्हती. पण इतके सगळे पैलू असताना स्वतःचं एक ध्येय ठरवून स्वतःच्या सगळ्या या कुठल्याही क्षेत्रात मागे न पाडायची वृत्ती जागोला ठेवून त्याचा कुठेही वरचढ होऊ न देता केवळ मी वैद्यकीला वाहून घेतलेली व्यक्ती आहे या भूमिकेतनं सरांनी स्वतःचं फक्त आयुर्वेदातलं स्थानच फक्त पुढे आणलेलं आहे. हे जे सरांचे अनेक पैलू आहेत हे अनेकांना माहिती नाही आहेत, मला खात्री आहे. अनेकांना माहिती नसतील, अगदी त्यांच्या जे स्वतः अगदी त्यांचे जवळचे समजतात त्यांनाही अनेकांना माहिती नसतील. तथापि हे सरांचे वेगळे पैलू आहेत. आता काही त्यातले काव्यसंग्रहासारखे माहिती आहेत पण बरेचसे माहिती नाही आहेत आणि बरेचसे मी सांगणार पण नाही आहे. पण आपण पुढे जाऊयात. आजचं व्याख्यान असो, सरांचं असो, लेखन असो, सरांचं कायम नेटकेपणा, नेमकेपणा, आटोपशीरपणा याचा आग्रह असतो. तर आजचं सुद्धा आपण एक नेटकं, नेमकं, आटोपशीर असंच करूयात. सरांना कुठलेही त्यांच्या अवांतर विषयातले प्रश्न कार्यक्रम संपेपर्यंत विचारायचे नाही आहेत. नंतर तुम्हाला सेल्फी काढायचे तेव्हा विचारा आनंदाने. त्यामुळे आपण एक फक्त पाठ, अवबोध, अनुष्ठान म्हणजे अभ्यास कसा केला, त्याचं चिंतन कसं केलं, सात्मीकरण कसं केलं आणि त्या अभ्यासातनं पुढे काय काय निष्पन्न झालं असे सरांचे यावत शक्य जेवढे आपल्याला शक्य पैलू या चौकटीतले. म्हणजे असं की सरांचा गाण्याचा व्यासंगत दांडगा आहे, सरांचा आणखीन विविध विषयांचा व्यासंगत दांडगा आहे. तर तिथे आपण गेलो तर कदाचित असं होईल की रात्रीरेव व्यनोसित, उत्तरामचरितातलं वाक्य आहे, अविरितगत यामा रात्रीरेव व्यनोसित. न कळता रात्री संपल्या पण गप्पा संपल्या नाहीत. असे अनुभव आम्ही अनेक जणांनी घेतलेले आहेत, अनेक वेळा घेतलेले आहेत, त्यात काही शंका नाही. पण तिकडे आपल्याला आज जायचं नाही आहे. आज फक्त या मार्तंडाचा एकच फक्त पैलू आपल्याला पाहायचा आहे. सरांचा अभ्यास त्यांनी कसा केला, त्याचं चिंतन काय केलं आणि त्या चिंतनाचं परिणामन कशा कशात झालं हे सगळं आज आपल्याला पाहायचं आहे.
सर, दोन पैलू आहेत. एक तर महाविद्यालयीन काळात तुम्ही केलेला अभ्यास आणि महाविद्यालयाची न बाहेर पडल्यानंतर औपचारिक म्हणजे तो AVPचा काळ असेल तिथपासून गृहीत धरलं तर म्हणजे पार आज सकाळपर्यंतचा अभ्यास असे एक स्थूल तुकडे केले आपण. तर तुम्ही कायमच सांगता की महाविद्यालयाच्या काळात फार अभ्यास झाला नाही, तथापि जो काही अभ्यास पॅसिव्हली झाला असेल तर तो काय काय झाला? नमस्कार, मी वैद्य रमेश नागर. आता त्यांनी जे काही फार मोठ्या शब्दांमध्ये फार मोठ्यावरच्या काही विशेषणांनी वगैरे उल्लेख केला, त्यांनी माझी जबाबदारी वाढवली आहे. ते एक. दुसरं, कोणीही कितीही आणि काहीही केव्हाही म्हटलं तरीसुद्धा आपली भूमिका कायम असायला पाहिजे असं मला एका प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारींनी शेर लिहून कळवलं होतं. क्षमा हूँ फूल हूँ या रेत पे कदमों के निशान. क्षमा हूँ फूल हूँ या रेत पे कदमों के निशान. आपको हक है जो भी जी चाहे पुकारे मुझको. ये धन्यवाद. आता पहिला प्रश्न, अभ्यास आयुर्वेदाच्या कॉलेजला आल्यानंतर सुरू केला असं म्हणावं लागेल, कारण परीक्षा देऊन पास झालेलो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अभ्यास केला आहे असं गृहीत धरलेला आहे, त्याला मी धक्का लावत नाही. पण तो अभ्यास करायला मुख्य जे आवश्यक असतं असं मला वाटतं की अभ्यास विषयाची गोडी लागणं आणि अभ्यास विषयाबद्दल आदर निर्माण करणं, हे अध्यापकाचं प्रमुख काम मला आमच्या पुनर्वसू आयुर्वेद महाविद्यालयामध्ये फार प्रभावीपणे झालं. त्याचं कारण असं की जे शिकवायचे ते स्वतः एवढे तन्मय व्हायचे की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिल्याशिवाय दुसरीकडे कुठेही पाहू शकत नसाल असे ते बोलायचे, ज्याला संवाद म्हणतात तो. आणि वाग्भट शिकवताना तर ते नुसते लिखित शब्द वाचून नाहीत, तर वामकगण म्हणायचं म्हटल्यानंतर मदन मधुकलंबा लिंबबिंबी विशाला वगैरे त्या सगळ्या चालीमध्ये म्हणायचे. त्यामुळे ते आपसूक पाठ व्हायला मदत व्हायची. 2-3 वेळा ऐकलं म्हटलं की ते पाठ व्हायचं. त्याचा उपयोग पाठांतरामध्ये खूप झाला. आणि त्याच्यामुळे नंतर आम्ही प्रत्येक क्लास किंवा प्रत्येक दिवसाची, हे गुरु होते एक नाना भावे, श्री कृष्णशंकर भावे. त्यांनी वाग्भट पाठ करायची गोडी लावली, ती वाग्भटाला छंदात मिळाली. त्यानंतर नाना जोशी नावाचे होते, जे नारायण हरी जोशी नावाचे त्यावेळेचे प्रख्यात वैद्यकीय आणि राजकारण दोन्हीमध्ये खूप प्रभावी असं व्यक्तिमत्व होतं. ते माझ्या वडिलांचे लहानपणीचे मित्र होते पुण्यामधले. त्यांनी वाग्भट एक एक सूत्र घेऊन त्याचा विस्तार कसा करायचा, भाषांतर करताना आपण काय काय लक्षात ठेवायचं, इतकी काही सुरुवातीची त्यांनी ओळख करून दिली. त्यानंतर 6 महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वासुदेव शास्त्री व्यास नावाचे मुंबईचे प्रसिद्ध वैद्य प्रकांड पंडित होते. धर्मशास्त्रावर विशेष अभ्यास होता. एवढा विशेष अभ्यास होता की झाकीर नाईक नावाचा आपल्या बंधुवत जमातीचा एक नेता आहे, त्याच्या विरुद्ध उभे राहून त्यांनी शास्त्रार्थ करून त्यांना हरवलेले सुद्धा मी पाहिलेलं आहे. आणि ती एक प्रचंड मोठी बाजू झाली. त्यामुळे असे जे काही प्रभावी अध्यापक होते, त्या अध्यापकांच्या प्रभावामुळे अभ्यास करायला प्रवृत्त झालो मी. म्हणजे मला दुसरा मार्गच नव्हता अभ्यास करण्याशिवाय. आणि एक शेवटी नाव नाही घेतलं तर मला वाईट वाटेल एवढं, ते म्हणजे वासुदेव शास्त्री लाटा.
हे पदार्थ विज्ञान नावाचा आयुर्वेदामधला अत्यंत नीरस विषय, प्रतिकात्मक गोष्टी सांगून शिकवायचे. हा म्हणजे व्याप्ती, अविनाभाव संबंध वगैरे असं करून थांबलेलं नाही. ते त्याच्यावरची गोष्ट सांगून सांगायचे. या दोन गोष्टी जर जमल्या तर ती व्याप्ती आहे, त्याशिवाय हे नाही, याशिवाय ते नाही, अविनाभाव संबंध. तर ती गोष्ट अनेक असायच्या. बिरबलाच्या चातुर्यातल्या गोष्टी घेऊन त्याच्यामधनं हा भाव स्पष्ट करायचे वगैरे. म्हणजे संक्षिप्त की त्यांच्या. तर त्यामुळे पदार्थ विज्ञानासारखा विषय देखील आपल्याला आवडीने वाचता येतो. चिंतन करायला खूप वाव आहे. व्हिज्युअलायझेशन नावाचा प्रकार खूप चांगला सुधारतो. अशा बऱ्याचशा गोष्टी मला त्यांच्या शिकवण्यामधनं मिळाल्या आणि आज त्याच्यामध्ये हळूहळू अभ्यास केल्यानंतर वाढ झाली. हे माझ्या प्राथमिक शिक्षणाचा भाग म्हणून हे झालं. त्यानंतर एक सूत्रस्थान तुम्ही पाठ केलं होतं वाघबटाचं. वाघबट सूत्रस्थान आम्ही त्याची ती म्हणजे कथा सांगाल का जरा सगळ्यांना? कथा अशी विशेष काही नाही. ना. ह. जोशी हे पहिल्या लेक्चरला आले त्यावेळी वाघबट गुटखा उघडून प्रत्येकाने एक श्लोक वाचायचा असं त्यांनी सांगितलं. तेव्हा माझ्याकडे ती गुटखा हातात घेऊन आल्यानंतर मला ते वाचून बोलता सुद्धा येईना. म्हणजे तीक्ष्णांशुरती तीक्ष्णांशु ग्रीष्मे संक्षिपती वयत प्रत्यहम क्षीयते श्लेष्म तेन वायुष्य वर्धते. आज मी बोलतोय त्यावेळी मला हातात पुस्तक घेऊन बोलता येत नव्हतं. ते पाहून त्यांनी मला एकच सांगितलं, आता तुझ्या वडिलांना फोन करून सांगतो उत्तम वैद्य तू जन्माला घातलायस म्हणून. त्यामुळे मला आता लाजे खातर का होईना मला ते पाठ करायला पाहिजे. आणि वर्गात माझ्या सुयोगाने म्हणा, वर्गात ज्या 2-3 मुली होत्या, एक भारती भावे नावाची नाना भाव्यांची मुलगी, इतर काही, ते आणि आत्माराम जोशी, असे आम्ही दर दिवशी कॉलेज संपल्यानंतर पाऊण तास 1 तास सूत्रपाठ करायचे, आवर्तनं करायची रोज. हे चालू होतं आणि त्याचा फायदा पुढे झाला. आवर्तनं म्हणजे रोज एखादा अध्याय? रोज 1 अध्याय 2 अध्याय जसे वेळ संपतील. पाऊण तासात जेवढं होईल तेवढं. बरं. आणि कॉलेज संपल्यानंतर किती जण असं त्याला? 4 ते 6 लोक असायचो आम्ही. बरं. तेवढेच फक्त. अच्छा. कारण बाकीच्या एकतर लांब लांबून लोक यायचे आणि बाकीचे विद्यार्थी होते त्याबद्दल न बोललेलो बरं. आता असे इतक्या चांगल्या पद्धतीचे श्रेणीचे वगैरे होते ते. अच्छा. हां. म्हणजे जे काही पाठांतर वगैरे झालं ते या सगळ्या परिस्थितीमुळे झालं. मी काही स्वतः गीतापाठ करतात तसं घेऊन पाठ केलं नाही. पण हे जर त्याच वेळेला काही बाकीचे ग्रंथ, एक हे वाघबटाचं झालं, बाकीचे चरक वगैरे सिलेबसला होते. चरक सुश्रुत वगैरे सिलेबसमध्ये नावं सगळी होती. शिकवण्यामध्ये कोणीही नसायचे. आणि हातात ग्रंथ घेऊन शिकवायची पद्धत फक्त नाना जोशी होते, जे नाह जोशी, ते वापरायचे. ते गेल्यानंतर पद्धतही गेली. पण मग त्याला जो परीक्षेसाठी जो अभ्यास झाला तो काय पद्धतीने? का आम्ही सगळे जसे करतात तसेच परीक्षेचे उत्तरं लिहिण्या? वेगळा अभ्यास काही नाही. वेगळा. पण त्याला आणखीन काय वेगळा अभ्यास चालू होता तुमचा ग्रंथांचा? सिलेबससाठी नाही, काहीच नाही. म्हणजे जो काही अभ्यासाची काय म्हणूयात गांभीर्याची प्रक्रिया सुरू झाली ती AVP ला गेल्यानंतर का त्याच्याही नंतर? आयुर्विद्या पारंगत पास झाल्यावर मी अभ्यास करायला लागलो. मी खरी गोष्ट सांगतो. यात कोणाचा अनादर करायचा नाही, कोणाला काही चुकीचा संदेशही द्यायचा नाही. पण झालं काय की अरे पारंगतला बसलो तेव्हाची सुद्धा गोष्ट ऐकण्यासारखी आहे विद्यार्थ्यांना. विशेषतः मी ज्यांची पुस्तकं वाचून अभ्यास करायचो ते कैलासवासी शंकर गणेश वर्तक ते माझ्या आजोबांचे विद्यार्थी होते. पण टिळकला शिकवायला ते मला पारंगतला परीक्षक म्हणून आले. पहिल्या वेळी मी गेलो, त्यांनी पेपरमध्ये वगैरे काय ते तपासलं, पास केलं. प्रात्यक्षिकाच्या वेळी त्यांनी जे प्रश्न विचारले मी त्यांना व्यावहारिक भाषेत उत्तरं देत होतो. व्यावहारिक म्हणजे आपली, त्यांनी विचारलं 3 दोष आहेत म्हणतात. म्हणजे त्रिदोष म्हणजे काय? म्हटलं 3 दोष असतात.
तर हे उत्तर मी पारंगतच्या वेळी जर दिलं असेल तर त्यांनी जे केलं मला नापास केलं ते योग्यच केलं. नापास केलं त्यांनी कारण वडिलांना सांगितलं की हा फक्त व्यावहारिक भाषेत बोलतो, त्याला काही शास्त्र वगैरे येत नाही. त्यांनी परीक्षेनंतर कळवलं हो मधुवांना. हो वडिलांना फोन केला त्यांनी, बरं. कारण ते त्यांचे वैयक्तिक परिचय होते. तेव्हा वडिलांनी सांगितलं अरे परीक्षक तू आहेस, मग काय निर्णय तो तू दे, मी कशाला सांगू. मग त्यांनी तसं ठेवलं. मग 6 महिन्यानंतर मी पुन्हा परीक्षा दिली. पुन्हा परीक्षा दिली त्यावेळी मी वाग्भट पाठ केलेलं होतं, ते वाग्भटाचे सूत्र टाकत होतं. तर त्यांनी वडिलांना फोन केला, हा शास्त्रातच बोलतोय, व्यवहार काहीच बोलत नाही. म्हटल्यानंतर मी म्हटलं आता ह्या 2 दिग्गज वैद्यांमध्ये मी कोण बोलणार. न बोलल्यामुळे बहुतेक त्याने मला पास केलं. असं मी पारंगत झालो. आणि पारंगत झाल्यावर अशी एक अडचण झाली की दवाखान्यात पेशंट तर आला आहे, वाग्भट पाठ केलेला आहे, तो पण आहे डोक्यामध्ये, पण त्याचं आणि या वाग्भटाचं काहीच जुळत नाही आहे. मग ते कसं जुळवायचं. जुळत नाही म्हणजे काय. म्हणजे काही लक्षणं घेऊन आला. हा रोगी पण लक्षणं घेऊन. त्यावेळेला तुम्ही स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू केली नव्हती मधुअण्णांच्या बरोबर. साधारणतः 1.5 वर्षपर्यंत मी वडिलांच्या बरोबर होतो मुंबईला का पुण्याला पण. मुंबईला आणि त्यानंतर ते आजारी पडले म्हणून ते पुण्यामध्ये आले. त्यानंतर मुंबईमध्ये मीच होतो. आणि एकूण दिव्य सगळ्या व्यवस्थेमध्ये जे शिक्षण होतं ते, आणि दुसऱ्या बाजूने वडिलांच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा आणि व्यवसायाचा जो दबदबा, त्याचा भार. ते ओझं झालं जरा त्याचं. ओझं झालं म्हणजे आता काय सांगायचं. ते तानाजी मालुसऱ्याच्या मागणं दोर कापल्यानंतर जी अवस्था झाली होती तशी माझी होती. खाली पडू शकत नाही, वर जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती होती. मग अभ्यास करायला पाहिजे. मग अभ्यास करायला सुरुवात केली. त्याची पद्धत काय होती अभ्यासाची पद्धत. म्हणजे तो जो काही आता काय म्हणूयात आपद्धर्म म्हणून येऊन पडला आता हा विषय, आता अभ्यास करूयात. हो ना. पण मग तो ही माहिती गोळा करून ठेवली होती वाग्भटातनं. माहिती गोळा होती, पाठांतर झालेलं होतं. पण आता प्रत्यक्ष रुग्ण पाहताना किंवा त्याला चिकित्सा देणं म्हणजे तपासणे ही भाग वेगळा आहे, औषध देणं हा भाग कदाचित शास्त्राचा थोडाफार व्यवहाराचा. तर हा मेळ घालतानाचा अभ्यास जो लागतो तो कसा केला. नाही, चिंतन नावाचा प्रकार विशेष करायला लागतो. म्हणजे कसा. कारण आपण वाचलेली गोष्ट जी आहे ती होती कशी शरीरामध्ये याचं कुठेही वर्णन नाही हो दुर्दैवाने. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याचं सविस्तर वर्णन नाही. एखादं उदाहरणार्थ सांगतो ना. उत्साह श्वास निश्वास चेष्टावेग प्रवर्तने सम्यक गत्याच धातूना. यापैकी उत्साह म्हणजे काय, तो निर्माण कुठे होतो, त्याला कोणते दोष, कोणते धातू, कोणते इतर शारीरिक घटक काय काम करतात याचं वर्णन कुठे असेल तर मला सांगा. जे ग्रंथात लिहिलंय ते आपण पाठ केलं, सगळं अगदी लक्षात आहे. ठीक आहे. पण त्याचा अर्थ मला समजायचा म्हटलं तरी कठीण होतं. तर दुसऱ्याला समजायचा कसा. उदाहरणार्थ चरक पहिले अध्याय जे काही आहेत सूत्रस्थानाची, ज्यांची शैली उपनिषद सूत्रांसारखी आहे, त्यापैकी एक सूत्र आहे, साधं छोटं सूत्र आहे. खादिन्यात्मा मनः कालो दिशश्च द्रव्य संग्रह. बस 9 कारण द्रव्य आहेत आणि बाकी सृष्टीमध्ये ज्या काही घटना घडतात त्यांची ही कारण द्रव्य आहेत. शरीरामध्ये घडणाऱ्या घटना यात 9 कारण द्रव्याने होतात. या वाक्यामधनं समजायचं असेल तर काय समजायचं असा मोठा प्रश्न आला. मग त्या दृष्टीने चरकाचंच अध्ययन तेव्हा सुरू केलेलं होतं. तेव्हा शब्दशः किंवा वाक्यशः किंवा वाक्यार्थशः आणि अर्थ अवयवशः 3 स्तर दिले त्याने. तेच स्तर मी आजपर्यंत वापरतो. तर आपण एकदा हो. शब्दार्थ आणि अर्थ अवयवशः 3 स्तर सांगितलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही प्रत्येक सूत्राचं, ज्याला ग्रंथ लावणं म्हणतात जुन्या भाषेमध्ये, ते काम करायचं आहे. हो ना. एक शब्द जो आला आहे तो शब्द
त्यामध्ये कोणताही शब्द तुम्ही घ्या, त्या शब्दाचा विचार जर केलात नुसता, तर तो शब्द नेमका व्याकरणाच्या दृष्टीने कसा आहे, व्याकरणामुळे त्यातून काय अर्थ ध्वनित होतो, तो एक विचार. त्यानंतर त्या भाषिक शब्दाचा पारिभाषिक वेगळा काही अर्थ आहे का, भाषिक अर्थाला तिथे वापरला आहे याचा काही विचार. त्यानंतर ह्या अर्थातून इतर किती ठिकाणचे काय काय अंश समोर येत आहेत, अवयव, त्यांचा विचार. शब्दाचा विचार करतोय आणि त्याच्या अर्थाचा विचार करतोय. तर शब्दाचे अर्थ म्हणले तर त्याचे शब्दसिद्धीचेही काही प्रकार येतात. म्हणजे शब्दसिद्धीमध्ये किमान धरलं तर रूढ आहे, यौगिक आहे, योगरूढ आहे, ही एक छटा आली त्याच्यात. आणि दुसरा शब्दार्थाचा विचार केला तर बघ लक्षणा, व्यंजना व अभिधा हे विचार. पण आता याचं हे सगळं कदाचित माहिती असेल सगळ्यांना किंवा ऐकून माहिती असेल कदाचित तुमच्याच व्याख्यानातनं किंवा तुमच्याच लिखाणातनं. हे सगळं करायला साधनं लागतात. तर ती तुम्ही शब्दकल्पद्रुमापासून सगळी वापरताय. तर ती कुठली कुठली आहेत म्हणजे शब्दकल्प? माझ्याकडे शब्दकोश कमीत कमी आता 23-24 असतील. सगळ्या भाषांचे, गुजराती, मराठी, हिंदी, इंग्लिश. हे व्यवहाराला हे शब्दकोश लागतात, कारण मी कच्चा आहे, मला अभ्यास करायला लागतो म्हणून. आणि एकदा विकत घेतले की ते दर महिन्याला फी मागत नाहीत, म्हणून मी ते विकत घेतले. शब्दकोश टीचरसारखे नाही आहेत, ते घरात येऊन राहतात माझ्या आणि केव्हाही शिकवतात. तर ते शब्दकोश म्हणजे शब्दकल्प, द्रुम, वाचस्पत्यम, त्याच्यापासून ते आपटे कोश, मोनियर विलियम्स, गुजराती आणि हिंदी, गुजराती मराठी, मराठी हिंदी, मराठी इंग्लिश, आपट्यांचा शब्दकोश, गीरवाण लघुकोश खूप आहेत. आणि त्यांचा खूप चांगला उपयोग होतो ह्या भागामध्ये. म्हणजे कसं की हृदय शब्द जर आपण घेतला, हृदय, आम्लम हृदयानाम जे आहे अग्रसंग्रहामधलं ते हृदय. तर हृदय शब्दाने कोणीही भाषिक अर्थाने म्हटलं की अरे वा छान छान हा हृदय कार्यक्रम झाला, त्या अर्थाने हृदय आहे का? नाही. तर मग हृदय शब्द बनला कसा, काय आहे, त्यातला धातू कोणचा, त्याला लागलेला प्रत्यय कोणचा, विभक्ती कोणची, त्यामुळे होणारा अर्थ कोणचा आहे, हे एका त्या शब्दामध्ये शास्त्रकारांनी सुचवलं. ते जर तुम्हाला समजलं तर पुढच्या लेखनातून त्यांनी वापरलेले जागोजागी स्पष्ट होता. म्हणजे त्याची एक शब्दाचा जसं ते एक सूत्र आहे की एक हा शब्द हा सुष्ठु ज्ञातः सम्यक प्रयुक्तः स्वर्गे लोके कामदुक भवति. एक शब्द तुम्हाला उत्तम कळला, चांगला वापरता आला, तर तो स्वर्गात आणि या लोकातही तुम्हाला 100 पुढे घेऊन जातो. 100%. तर तसा हा अनुभव तुमचा शब्दाचा तुम्ही घेत आलात. हो. तर त्याच्यामध्ये स्वाभाविकच त्या शब्दाच्या काव्यात आलेल्या छटा आल्या. नाही रे, काव्य वगैरे ह्या प्रसारात मला काही फारसं काही गम्य सुद्धा त्याच्यात नाही, पण त्यातल्या छटा आल्या डोळ्यासमोर तुमच्या. म्हणजे समजा आपटे कोश तुम्ही घेतलात किंवा गिरवाण लघुकोश घेतलात, तर त्याच्यात कालिदासापासून मेघदूतापर्यंत किंवा आणखीन कोणापर्यंत सगळ्या छटा त्या शब्दाच्या आलेल्या आहेत. नाही नाही, पण तो एक वेगळा अभ्यासाचा विषय होता. माझ्या अभ्यासात मी कधीच घेतला नाही. बरं. मला फक्त आयुर्वेदीय संज्ञा आणि त्याच्याकरता आवश्यक असणारे ज्ञान तेवढं पुरतं मर्यादित होतं. पण आता शब्दसिद्धीसाठी सुद्धा किमान एक व्याकरणाचं काहीतरी नाही, पण मी त्या भानगडीत कधीही पडलो नाही. मला व्याकरणाचं काहीही येत नाही. मी आजही सांगतो, आणि मला अतिशय कमीपणा कधीतरी आतमध्ये खूप जाणवतो, पण व्यवहारात त्याचा अडचणीचा भाग फार लागत नाही, म्हणून मी आपलं ठीक आहे. असं शक्यता आहे की तुमची अडचण झाली नाही, पण मी किंवा माझ्या पुढच्यांनी याचा थोडा ध्यास धरला तर त्याचा उपयोग करायला पाहिजे ना. पण त्या सगळी गोष्ट अशी आहे की वैयक्तिक रीतीने काम करायला तुम्हाला कोणतंही बंधन नाही. तुम्ही कॉलेजेसमध्ये तुम्हाला जे काही शिकवलं जातं, जी पद्धत वापरली जाते, त्यामधनं यांचा किती महत्त्वाचा भाग सांगितला जातो किंवा आग्रहाने तुमच्याकडनं करविला जातो, त्याला महत्त्व आहे. नाही तर हृदय औषधं म्हटल्यानंतर अर्जुन अरिष्ट देतो आणि अर्जुन घनवाटी खायला.
व्यवहार संपला, तिथे त्याचे पैसे आले, खिशात ठेवले, पेशंटही गेला, बरं झालं. त्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला या पद्धतीने विचार करणं म्हणजे स्वतःपुरता करणं तेवढंच राहत आहे, तो करावं. पण तो विचार केला तुम्ही, एकदा केला, दोनदा केला, 10 शब्दांचा झाला, मग त्याच्यानंतर एक ती अशी एक प्रतिक्षिप्त क्रियेसारखी सवय लागली असेल ना तुम्हाला, की कुठलाही शब्द डोळ्यासमोर आला की त्याची ही अशी कुंडलीच मांडायची. हो, दिसायला पाहिजे ना. हृदय शब्दाचंच पुन्हा उदाहरण बघा. हृदय शब्दाचा व्याकरणाचा भाग तो मूल धातू विभक्ती प्रत्यय त्यांनी येणारा अर्थ एक आला पुढे. मग आता आयुर्वेदाने जो हृदय सांगितलं आहे त्याला हितकर म्हटल्यानंतर हृदय काय हा प्रश्न त्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे त्याच्या मागे जात राहायचं. मग ते जायला पाहिजे. त्याच्याशिवाय हृदयाला चांगलं म्हणजे काय ते ठरवायचा मोठा प्रश्न. हृदय म्हणजे काय त्याचं वर्णन तुमच्या समोर शास्त्र करत आहे, पण त्या वर्णनातून हृदयाच्या करता चांगलं म्हणजे नेमकं काय काय चांगलं करतोय. तुम्ही जो लेख लिहिला आहे याच्यावर विशेषांक काढले. विशेषांक काढला अमलोरुद्यान. 1 वर्ष दर महिन्याला 35 ते 40 A4 साईजची पानं अशी 1 वर्ष मी काढलेले आहेत. 6 अंक. बरोबर. एवढा विषय आहेच मोठा. म्हणजे एकच अमलोरुद्यान हा विषय समजा आपण म्हणलं की हा फक्त एवढाच एक विषय शांतपणे त्याचं विवरण करायचं, होय, तर तोंडी करायला 3 तास पुरतील? नाही, नाही बोलणार. नाही बोलणार. आणि समजा लेखी केलं, तुम्ही केलंच आहे, पण त्यामध्ये काही काळाची म्हणण्यापेक्षा त्या मजकुराची मर्यादा आली, जी संहितांना आधी आलेली तुम्हाला आणखीन आली, मधुजीवनची, त्याचं पानांची, ती समजा टाळायची म्हणली आपण की नाही आता काय अमलोरुद्याना सुसंगत बोलत राहायचं याच्यावरती किंवा लिहित राहायचं. हो ना, पण किती होईल ते मोठं साधारण? त्यामध्ये असं येतं की भाषिक अभ्यास करताना हृदय हा शब्द जर पाहिला तर अमरकोशामध्ये चित्तम तु चेतो हृदयम स्वांत मनः असं म्हणून सुद्धा एक शब्द येतो. आता पुढे प्रश्न विभागला, हृदय या अवयवासाठी चांगला का मनस हितम म्हणून चांगला, त्याचं पुन्हा विश्लेषण करणं भाग आहे. एक अर्थ स्थापन करायचा म्हणजे चर्कोक्त अर्थ निर्णय पद्धती माहिती असायला पाहिजे, ती वापरायची आणि लिहायचं. मग हे सगळं 2 तासात कसं होईल? त्यामुळे ते अशक्य आहे. पण आता जी साधनं या नवीन पिढीला उपलब्ध आहेत, संगणक आहे किंवा तरी सुद्धा लिखाण करायचं म्हणलं तर मला एक सहज आपला अंदाज असा आहे माझा की 100-1 पानाचं पुस्तक होईल. होऊ शकतं, आरामशीर, सहज होऊ शकतं, सहज होऊ शकतं. जर प्रत्येक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे आधी सूत्रस्थान माहिती नसेल तर चिकित्सास्थान नाही समजत. तसंच तुम्ही हृदय या बाबतीमध्ये जे जे आवश्यक आहे ते सगळं घेतलं, ते नुसतं मांडत गेलं तरी सुद्धा एवढं भव्य चित्र दिसतं की प्रत्येक कोपऱ्यावर नजर फिरवायला मान फिरवायला लागते, मान फिरवावी लागते. एवढा मोठा विषय आहे तो, आणि तो विषय तुम्ही वेळ दिल्याशिवाय तुमच्याकडनं होऊच शकत नाही. त्यासाठी मी घरच्या लोकांच्याकडनंही शिवाय खाल्ले किंवा बघा तेव्हा चारकट डोकं घालून बसलेला असतो. घरचा जोडा होता त्यामुळे मी तो घातला. पण ही वस्तुस्थिती की तुम्हाला अभ्यास करायचा तर तेवढ्या निष्ठेने पाहिजे, नाहीतर मग होत नाही. आणि तुम्ही आता सुद्धा जे काही मी आत्ता तुमचं लिखाण चालू आहे आमाशयगत वात या विषयावर, त्याच्यातही हीच पद्धती आहे. 6 महिने चालू आहे अजून, ते लिहितोय मी. आता सूत्र एकच आहे ते, पण त्याचा विस्तार चरकांनीच सांगितलेल्या पद्धतीने करायचा झाला तर आज मी गेले 6 महिने अभ्यास करतोय, आलेले मुद्दे लिहून काढतोय, टिपणं चालू आहे. मी पाहिली ती 40 पान होते टिपणं. टिपणं ते आहेत ना. आपल्याकडे विस्तार करायला लेशोक्त विस्तार किंवा अनुक्त विस्तार हा प्रचंड मोठा विषय आहे, जो कोणी शाळा कॉलेजेसमधनं बिलकुल लक्ष देत नाहीत. आणि तो वेगळा विचार आहे, तो स्वतंत्र म्हणजे संशोधनात्मक विचार आहे. त्याची चर्चा आपण पुढच्या टप्प्यात करूयात. आता हा जो प्रवास तुमचा अभ्यासाचा चालू होता, या प्रवासामध्ये एक तुमची वैचारिक जशी एका प्रत्येकाचीच येते म्हणजे उड्या मारण्याचा एक काळ असतो वैद्यकातला, तशी एक कधी कधी औषधांची स्थिरता येते. म्हणजे माझ्याकडे आहे त्या औषधात पेशंट बसवायचा किंवा मला 4 निदान न कळतात तर त्या 4 निदानामध्येच पेशंट बसवायचा किंवा यादृच्छिक किंवा घन मिश्रण अशी एक चिकित्सा असते.
तर तो प्रत्येकाचा वेगळा प्रकार आहे. तर त्याच्यात न जाता, परंतु मला असं विचारायचं की एक तुमच्यामध्ये अभ्यासाच्या मध्ये हे तुम्ही शब्दसिद्धीपासून सुरुवात केली, परंतु कसं होतं की कुठलाही प्रश्न सोडवताना म्हणजे अनेक दर्शनांचं सुद्धा पाहिलं तर त्यांनी त्यांची एक पद्धती ठरवली की ज्याला प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणतात आजच्या काळात, तर त्यांची पद्धती आहे. तर तशी तुमची पद्धती एक स्थिरावलेली आता की तुम्ही एक्स ॲक्सिसवरती दोषधातू मनात्मक विचार घेता, वाय ॲक्सिसवरती तुमचा पदार्थ विज्ञानात्मक विचार असतो, म्हणजे द्रव्य गुण कर्म समवाय इथपर्यंत. तर ही पद्धती ही स्थिरावण्याला कारण काय काय झालं? ही अशी यादृच्छिक सुचली का काही अनेक लोकांशी बोलून किंवा त्यांचा सहवास? या बाबतीत मी असं सांगू शकेन की वेणी माधव शास्त्री जोशी, नरसिंहाचार्य बागेवाडीकर सोलापूर, वैद्यराज अण्णा शास्त्री दातार नाशिक, वैद्यराज अण्णा शास्त्री करमरकर नाशिक यांच्यासारख्या अनेक वैद्यांची मी दर महिन्याला माझी भेट व्हायची, चर्चा व्हायची, आणि तेही मोठेपणाने पाहिजे तेवढा वेळ देत होते. गोगटे गोगटे, अण्णा गोगटे, ते द्रव्यगुणाचं पुस्तक लिहिलं ते लोक माझ्यावर कृपावंत होते. त्याच्यामुळे हे मला विविध विचार करायचा. वेणीमाधवांच्याकडे तुम्ही नियमितपणे जात होतात? वेणीमाधवांच्या त्यांच्या वयाच्या 85व्या वर्षी मी सुरू केलं. बरं. आणि मग त्यानंतर मी 7 वर्ष सलग जाऊ शकतो. राहायला जवळ होते? जाऊन येऊन राहायला जवळ होते ते शिवाजी पार्कला ते राहायचे, माहीममध्ये मी होतो, त्यामुळे जाऊन येणं. आणि त्यांचा तुमचा परिचय जो तुम्ही काय म्हणूयात करून घेतला, करून घेतला खरी आहे. तर त्याची जरा कथा थोडी. आयुर्वेद पत्रिकेमध्ये त्यांनी एक लेख लिहिला शास्त्रीबाबांनी की प्रत्येक त्वचेतील इतर धातूंचे महत्व किंवा कार्य अशा संदर्भात काही होता. मला तो सप्तधातू घटित तो सप्तधातू घटित आहेत, पण तो प्रत्येक हाताच्या स्थानाप्रमाणे किंवा स्थानाप्रमाणे त्वचेचं धातू घटितत्व बदलतं. बरं. हा जो विचार होता तो माझ्या दृष्टीने अप्रतिम होता आणि मला कुठेही ऐकलेला नव्हता. कधीची कथा ही साधारणतः 85-90च्या नंतर असेल, आणि साधारणतः 85च्या दरम्यान असेल. 85ची असावी. इतिहासामध्ये मला 0 मार्क मिळायचे शाळेत असताना. तुम्ही घडवताय सर इतिहास. सणावळी पाठ करत नाही म्हणून मारायचे. त्यामुळे कोणत्या साली झालं विचारू नका, झालं. पण त्यानंतर ती वेणीमाधव शास्त्रींच्यामुळे ती सुरुवात झाली. हे मुद्दे घेऊन लिही असे लिही वगैरे. म्हणजे कुठले आपली वाचायची का लिखाणाचा भाग उशिरा आला तुमचा मधुजीवनचा? लिखाणाचा भाग. पण ही जी फ्रेम जी मी तयारी केली की कुठलाही प्रश्न बघायचा तो या चौकटीत बघा. हो ना. ती साधारणतः जेव्हा लिहायला सुरुवात करतो ना तेव्हा त्यातून उत्पन्न होणारे प्रश्नच तुम्हाला पुढची बुद्धी देतात. मग त्याच्यासाठी ही फ्रेम तुम्ही ठरवली? हो. अच्छा. जिथे जिथे समजत नाही तिथे आपण प्रयत्न करायचा, ही त्यातली एक सोपी एक लाईन आहे. त्याला विचारलं की तो सांगेल, त्याला विचारलं तो सांगेल. तसे 28 टीकाकार आहेत. वाघभट म्हटला की 28 मतं समोर येतील. आपण काय करायचं ते कोणी सांगत नाही. त्याला काय वाटतं तो सांगतो. त्यामुळे मी काय करायचं ते मी ठरवलं पाहिजे, हा निर्णय होता. आणि बघायचं काय ते शास्त्रांनी दिले. चरकाची वाचनाची सुरुवात केल्यानंतर मी इतर सगळी वाचनं बंद केली, तेवढंच वाचतो. आणखीन एक मला गोष्ट आठवते चरकाच्या मोठेपणाची गोष्ट. एक प्राणजीवनलाल मेहता, PM मेहता नावाचे जामनगरचे संस्थापक, माझ्या सुदैवाने मी त्यांच्या संपर्कात होतो. तेव्हा त्यांच्याकडे चरकाचा अभ्यास करताना मी जे पाहिलं ते सांगतो की ते वयाच्या 90च्या दरम्यान होते आणि त्यांच्या बेडरूममध्ये आम्ही जाऊन बसायचो, कारण ते झोपूनच असायचे. ते MBBS होते? हां, ते सर्जन होते. ते जामनगरच्या संस्थांचे राजवैद्य होते आणि फॅमिली फिजिशियन त्यांचे वगैरे होते. त्यांनी चरकाचा अभ्यास करून 6 खंडांमध्ये भाषांतर त्यांनी केलं आणि आम्ही त्यांच्याकडे पाहायचो. तेव्हा
काचेच्या 6 कपाटांमध्ये म्हणजे गोदरेजचे फुल कपाटांच्या साईजमध्ये जगामध्ये कुठेही प्रसिद्ध झालेली आवृत्ती असेल चरकाची ती त्यांच्याकडे होती. क्या बात आहे, हा, क्या बात आहे. त्याहून आणखीन मोठं म्हणजे जवळजवळ आम्ही जी पुस्तकं जेव्हा जेव्हा संदर्भासाठी काढली त्या प्रत्येक पुस्तकात प्रत्येक पानाच्या आड एक पूर्ण कोरं पान त्याच्यावर काही नोट्स काढलेले असेल लिहून ठेवायचे. हे स्वतः पाहिलेलं आहे. ते म्हटलं असं हे का होतं. ते म्हणतं अरे ते अभ्यास करताना असं जेव्हा पॉईंट येतो तेव्हा तो नोट नाही केलं तर निघून जातो. क्या बात आहे. म्हणून ते मी नोट करतो. म्हणजे जेव्हा लिहायचं सांगायचं बोलायचं तेव्हा तो कामाला येतो. ही पद्धत मी पाहिली, मला ती फार आवडली. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आता ते राजवैद्य होते जामनगरचे वगैरे, त्यांना कोरे कागद वगैरे परवडायचे. मी हल्ली लाल पेनने माझ्या पुस्तकावर बऱ्याच रंगीत नक्षा करून ठेवतो महत्त्वाचा वाटलेल्या म्हणून. पण ते वापरतो, अभ्यास तोच केला की बरोबर त्यातनं यायला लागतं असं माझा अनुभव. इथे एक सहज माहिती म्हणून सांगतो, कोलटकर सरांनी आम्हाला ही सवय लावली होती. काय बाबा. ही चरकाचा पूर्ण प्रत्येक स्थान वेगळं करा आणि प्रत्येक पानाच्या आड एक कोरं पान टाका. पण कोरीच ठेवली आहे तुम्ही पानं, म्हणजे काही भरलेली नाही. माझं सूत्रस्थानाचं आहे थोडंफार लिहिलेलं, पण म्हणजे कोरीच आहेत, अजून जरा चित्र काढायचे. या PM मेहतांचीच तुम्ही एक कथा सांगितली होती की ते म्हणले मला मोक्ष नको. हां, ते त्यांचं हे आमच्याबरोबर रमणबाई मेस्त्री नावाचे एक वैद्य होते, सिनियर वैद्य आहेत ते. त्यांना म्हणाले अरे गुरुजी अभी आराम करो, अभी ऐसा है ना कि मर जाओगे तो फिर बाद में आराम करने को कौन देगा. तर ते म्हणायचे मला मेल्यानंतर मला आराम करायचंच नाही, मला पुन्हा जन्माला यायचं आहे, कारण बाकी जे काम आहे ते कोण करणार. सरकारचं काम आहे ते काम, माझं काम सोडलेलं आहे ते मलाच करायला पाहिजे, म्हणजे मला पुन्हा जन्म घेणं भाग आहे असं ते नेहमी म्हणायचे. ते मला ते सगळं आवडलं. म्हटलं आपल्याला ते पुढचा विचार जमत नाही, पण आहे तोपर्यंत तरी वाचू म्हणून वाचतो. आत्ता तुम्ही नावं घेतलीत की ही फ्रेम दृढ होण्याला, जसे वेणे माधव शास्त्री, अण्णा करमरकर, अण्णा गोगटे, बागेवाडीकर शास्त्री, आमचे कोलटकर सर, या प्रत्येकाचं काहीतरी तुमच्या म्हणजे त्यांचा लोभ तुमच्यावर जो होता तो आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला आहे. म्हणजे कोलटकर सरांचं झाल्यानंतर तुम्ही किती विवळ झालेला होता हे मी प्रमोदनी आम्ही जवळनं पाहिलंय. परंतु यांच्याकडनं तुम्ही प्रत्येकाकडनं म्हणजे त्यांचा कुठला पैलू तुम्ही त्या वेळेला तुम्हाला मिळाला. कारण कोलटकर सर सोडले तर आम्ही अण्णा करमरकर, कदाचित मी त्यांच्या थोडासा जवळ होतो, पण विमा गोगटे नाही. पण मी एखाद्या गुरुचे दोष शोधा आणि गुण शोधा या भानगडीत नाही पडत. कोणीही पडू नका, कारण सदोष आणि निर्गुण असं कोणी नसतो. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीमध्ये अण्णा गोगट्यांचं लिखाणाची क्षमता जबरदस्त होती. हा, लेखन असायचं अण्णांचं. लोकांशी संवाद साधणं चांगलं असायचं, बोली भाषेत म्हणा किंवा भाषणात म्हणा किंवा लेखनात म्हणा, संवाद साधण्याचं ते चांगलं होतं. अण्णा करमरकर हे वाग्भटाचा उपस्थितीचा जणू काय टेप रेकॉर्डर होता. अच्छा. पाहिजे तेव्हा पाहिजे तो संदर्भ तुम्ही विचारल्यानंतर साधारण 3 सेकंद त्यांचं उत्तर यायचं. बरं. आणि अण्णा करमरकरांची विश्लेषणाची क्षमता पण मी जवळ पाहिली. ती माझ्या काही फार मोठी नाही, पण ते मला मधुजीवांमध्ये लिहून पाठवत जे होते त्यावरनं त्यांची क्षमता समजली होती, लोकांना आवडत होतं. शास्त्री बुवा बागेवाडीकरांचं, बागेवाडीकर त्यावेळेला खरं म्हणजे फार तेजस्वी असे होते, त्यामुळे मी त्यांच्याकडे वर तोंड करून बघू शकत नव्हतो. त्यामुळे फारसं मी त्यांच्याकडनं शिकू शकलो नाही. पण मधुजीवांच्या प्रसिद्धीमध्ये काय करायला पाहिजे काय नको ते मला त्यांच्या जीवकमधनं जरूर शिकायला मिळालं. सोलापूरमधनं जे चालायचं, जे सोलापूरकरांचे बागेवाडीकरांचं एक स्वतःच मासिक चालवत ते जीवक, त्याच्यावरनं मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. सुरुवातीला मी लिहायचो त्या मॅगझिनमध्ये, जीवकमध्ये. त्यानंतर मग मी मधुजीवन सुरू केल्यानंतर मग इतर ठिकाणी थांबलो. हे अभ्यासाचं परिणमन हे मधुजीवनमध्ये करावं ही कल्पना कोणाची? श्री वेणी माधव शास्त्रींची. आणि मधुजीवन हे नामकरण कोणी केलं, म्हणजे का केलं? मधुसूदन हे वडिलांचं नाव होतं, त्यातलं मधु घेतला होता
आणि आयुर्वेद म्हणजे जीवनच आहे, दुसरं काय आहे, म्हणून मधुजीवन हे नाव दिलं. बाकी प्रयोजन काय नाही. आणि ते जेव्हा सुरू केलं तेव्हाच हे 25 वर्ष आयुर्वेद चालवायचं ठरलं होतं असं? नाही, 25 वर्षाचा नेमका संकल्प नव्हता. हं. पण शास्त्रीवर ते अगदी फार मागे लागून की हल्ली ज्या पद्धतीने प्रकाशित होत आहेत ती सगळी सामग्री पाहता शास्त्रीय प्रकारचं जे काय आहे ते किती जमेल तेवढं करायला पाहिजे म्हणून. हो ना, त्यांनी स्वतः माझ्याकडनं काही बाबा मी हे करून तू एवढे दिवस चालव वगैरे अशी प्रतिज्ञा वगैरे काही नाही केली. मला फक्त एकच एवढं विश्वासपूर्वक म्हणाले की हे काम तुम्हीच करू शकता, एवढं एक वाक्य होतं. त्याच्यावर मी ज्या स्प्रिंगवर उडालो तो 32 वर्ष 32 वर्षेपर्यंत तेवढी स्प्रिंगचा तो जोर पुरला. त्यानंतर मग परिस्थितीमधले बदल एकूण काही कारण त्यामुळे ते सन्मानाने बंद केलं. त्याच्यामध्ये सुरुवातीला शास्त्रीबाबांचे लेख पण आहेत. वा, शास्त्रीबाबांनी ते होते तोपर्यंत ज्वर चिकित्सा नावाचा वाग्भटाचा पहिला सूत्र चिकित्सा स्थानाचा पहिला अध्याय त्यांनी मराठी भाषांतर आणि विमर्श याच्यावर त्यांनी पूर्ण मधुजीवनमध्ये पहिले 2-3 वर्ष दिला. पहिल्यापासून द्वैमासिकच करायचं ठरलं होतं? द्वैमासिक म्हणजे असं ठरलंच होतं? द्वैमासिक. जास्ती ते मासिकाची धावपळ आणि ते सगळं जमत नव्हतं. व्यवसाय सांभाळायचा आणि बाकी बरीच कामं होती माझी, इतरही कामं चालू होती. हा, त्याच्याकडे येऊच आपण थोडे. पण हे द्वैमासिकाची काही दिवस चालू होतं, नंतर त्याला एकदम वळण मिळालं ते विशेषांकाचं. ते कसं काय? नाही, एकदम नाही मिळालं. कल्पना होती ती. पहिला विशेषांक आम्ही ब्लड प्रेशर या नावाने केला. ब्लड प्रेशर हा विषय वैद्य समाजामध्ये नेहमीच चर्चेला असतो. म्हणजे विषय तोच, घडणारे संवाद वादविवाद तेही तेच, शब्दही तेच, तेच चालू. हा, फक्त पात्र बदलतात. पात्र म्हणजे नटसम्राट जे आहे नाटक, सुरुवातीला श्रीराम लागू होते, नंतर दत्ता भट आले, नंतर हे सतीश दुभाषी आले, असे 5-6 मिळून नटसम्राट झाले. तसं विषय एकच, ब्लड प्रेशर. पण ते वादविवाद करणारे प्रत्येक पिढीमधले संवाद बदलायचे, संवाद तेच, बोलणारी पात्र बदलायची. निष्कर्ष नाही. म्हणून मग काही निष्कर्ष लिहून काढूया म्हणून मधुजीवनचा विशेषांक काढला. तो 40 पानांचा होता, छोटा. आणि त्यानंतर मग जसजशी त्यावेळेला तो एकच विशेषांक झाला होता. म्हणजे या महिन्याचा अंक हा विशेषांक एवढं झाला होता? नाही, ब्लड प्रेशर नावाचा विशेषांक तो वेगळा. तो या 6 पेक्षा वेगळा होता, वेगळा असतो. विशेषांक एकूण संख्या 7 होत नाही, वर्षाचे 6 अंक. हा, तेच मला एका महिन्याचा अंक हा विशेषांक म्हणून. एका महिन्याचा तो विशेषांक, बरोबर. त्यामध्ये इतर विषय कोणताही नाही, तेवढंच. म्हणजे त्यांनी सुरुवात झाली आणि त्यानंतर मग हळूहळू मग तरी दोष विशेषांक, मग रसधातू विशेषांक, मग हृदयरोग विशेषांक, आम्लपित्त विशेषांक, ग्रहणी, हे सगळे चालू झाले. आणि मग त्याची व्याप्ती जी काही पुढे स्पष्ट होत गेली, त्यानंतर म्हटलं हे सगळं आपण एकट्याने लिहिणं हे काही होत नाही. तरी महाराष्ट्रातल्या सर्व वैद्यांनी मला अतिशय चांगला लेखनाचा सपोर्ट दिला. काही लोकांनी वर्गणी भरायचे स्वतः आणि लेखनही लिहून द्यायचे. ते सर्व केलं. म्हणून या मधुजीवनचे विशेषांक आजही, म्हणजे आजही त्या जुन्या विशेषांकांची झेरॉक्स केलेली प्रत विद्यार्थी मागवतात, विकत घेतात. अजूनही विकत आणि मोठी आहे मागणी त्याची सगळी अजूनही आहे. कारण त्याच्यामध्ये भारतभरामधले, म्हणजे माझ्या सुदैवाने PJ देशपांडे, विज ठाकर जामनगरचे, हे खाली साऊथमध्ये जे काही आहेत ते, असे सगळ्या लोकांनी मला लेखन लिहून पाठवलं. त्यामुळे ते सगळं विशिष्ट आणि वेगवेगळ्या पद्धतीने मी मांडू शकलो. पण तुम्ही आधी ते घोषित करत होतात की हा विशेषांक असणार आहे, त्याचे हे उपविषय आहेत. आणि ज्यांनी मागितले त्यांना तुम्ही मुद्देही काढून दिलेत. एकूण व्याप्ती विषयाची ही एवढी आहे असं मला वाटतं. त्याचे किमान मुद्दे एवढे, त्या मुद्द्यांमध्ये येणारे उपमुद्दे एवढे, आणि प्रत्येकाची व्याप्ती माझ्या अंदाजे एवढी, असं मी करून प्रत्येक लेखकाकडे ती विनंतीपत्र पाठवतानाच द्यायचो की हा विषय आपण लिहावा अशी विनंती आहे. माझ्या दृष्टीने हे मुद्दे आहेत, एवढे यावेत, याच्यापेक्षा एवढे किमान यावेत, बाकी तुमच्या स्वबुद्धीने तुम्हाला तुमचे अनुभव तुम्ही जोडायचे याच्यामध्ये.
त्यामुळे त्यालाही लोकांनी मान्यता दिली आणि मदत केली. पण हा भाग म्हणजे जसा वैद्यांचा, पण त्याच वेळेला तुम्ही प्रमोद सारखे काही त्या काळातले विद्यार्थी होते तुमचे, तर त्यांना तुम्ही मुद्दे पण काढून दिलेत. मग मुद्दे ते ज्यांना जरूर त्यांना त्याप्रमाणे ते वागवट शिकवून गेला ना ते. जनस्य आशय मालक्ष्य यो यथा परिदुष्यती तम तथैव अनुवर्तेत पराराधन पंडित. म्हणजे लेख मागून घेणे ही एक प्रक्रिया होती, लेख लिहून घेणे मार्गदर्शन करून हा आणखीन एक तेव्हापासून तुमचा उपक्रम म्हणा किंवा एक विद्यार्थ्यांना घडवण्याचा, पण डायरेक्ट नाही इनडायरेक्ट म्हणूयात. हे उपेक्षित विषय का असतात ते मला समजलेलं नाही. की दर्शन स्पर्शन प्रश्नामध्ये आद्य परीक्षा साधन दर्शन म्हटलं तर दर्शनगम्य जेवढे भाव चरकामध्ये आहेत त्यांचं परीक्षण, त्यांचं ऑब्जेक्टिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह, उपशय अनुपशय हे परीक्षण करायची पद्धती का तयार होत नाहीत. स्निग्धत्व काय आहे का वृक्षत्व काय आहे हे बघायला मोठं साधन लागत नाही. पण ते केलं जर तुम्ही व्यवस्थित, त्याचं जर मूल्यमापन आणि मूल्यमापन केल्यानंतर मापन, तर मापन केल्यामुळे येणारा व्यावसायिक नेमकेपणा किती महत्वाचा असतो तो केल्याशिवाय समजेल कसं. 10 औषधं मारायची 2 तरी काम करतील म्हणायचं हे काही योग्य नाही. तर ते विद्यार्थ्यांनाही चांगलं. आणि मजेची गोष्ट आहेत ना की तुम्ही चिंतन केव्हा करणार, तुम्ही विचार केव्हा करणार. हा समोर आला आहे, हा समस्येचा भाग तुझ्या आत्ताच्या क्षणापूर्वी कोणाच्याही समोर नव्हता. खरंय. मग त्यातला मार्ग तुला काढायचा आहे का बाकीच्यांना विचारायचा, तो मार्ग आहे. मग उत्तर शोधायला हा प्रयत्न आहे. आणि तो विद्यार्थ्यांच्या समोर येणाऱ्या अडचणी माझ्या स्वतःच्याच होत्या ना. हो, मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा जे भोगले मी त्या सगळ्या अडचणी होत्या. मग त्यांची जमतील तेवढी. पण हे विशेषांकातनं काही एक रूप आलं, त्याच्यानंतर बराच काळ मन या विषयाचं एक अख्खं 700-800 10-12 वर्ष, त्यातल्या 2-3 वर्ष तर ते माझ्यामुळेच तुमची वाया घालवली मीच. 10-12 वर्ष गेली त्यात संकलनामध्ये वेळ गेला. हा, वेळ जात होता. त्याचा जवळजवळ मला वाटतं म्हणजे आम्ही जो सुरुवातीचा भाग पाहिला तो 1000 पानांचा होता. तो नंतर आपण त्याची काटछाट करून तो 500-600 पानापर्यंत आणला. नाही ग्रंथ अजूनही तेवढाच आहे, तसंच आहे. त्याच्यामध्ये अप्लाइड पार्ट सुद्धा टाकलेला आहे. आणि जे लक्षणा आणि व्यंजना आहे जे काही पदार्थ विज्ञानामधले ते विषय आधी दिलेत. हा ग्रंथ असा वाचावा म्हणून, त्यामुळे त्याचा विस्तार तो ग्रंथ हे एक फार मोठं ज्याला प्रकरण ग्रंथ म्हणतात. एखाद्या विषयाशी अनुषंगिक असा त्या विषयाला समर्पित ग्रंथ, तो एक आदर्श होऊन बसला आता. नाही मी त्याला आदर्श नाही म्हणणार, कारण अजूनही माझ्या दृष्टीने त्याच्यामध्ये जे व्हायला पाहिजे ते पूर्ण नाही झालं. काय राहिलं त्याच्यात? बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्या अप्लाइड पार्टमध्ये जावं किंवा लक्षणांच्या तारतम्याविषयी कल्पना, होणाऱ्या विकल्पनांच्या बाबतीत विचार. म्हणजे कसं आहे की साध्या साध्या गोष्टी असतात की कामशोक भयात वायू असं म्हटल्यानंतर सगळे लोक खुश होतात. काय आयुर्वेद बोलला, अरे पण नेमकं झालं काय त्यांनी, तू काय पाहायचं त्याच्यामधनं. तर तो जो भाग आहे त्याचा काही अंश या पुस्तकात आलाय, अजून बाकी त्याचा अप्लाइड पार्ट यायला पाहिजे, तो नाही आलेला. त्यामुळे तो येणं बाकी आहे, तो येईल. हे शास्त्रीय लेखनाचं एक जरी तुम्हाला नम्रपणाने वाटत नसलं की हा आदर्श प्रस्थापित झालाय. आदर्श म्हणण्यापेक्षा इंग्लिश शब्द जरा वापरता आयकॉन प्रस्थापित झालाय असं म्हणत आपण, मानदंड झालाय तो. त्याचा दुसरा एक भाग आहे की तुम्ही सामान्य लोकांसाठी पण तितक्याच पद्धतीने लेखन केलं. ती सुरुवात कशी झाली? सामान्य लोकांचे आहार रहस्य किंवा आहार आणि रोगारा हे आता 25 वर्ष होऊन गेली त्याला. नाही 45-40 वर्ष होत. म्हणजे 25 वर्षात 3 पिढ्या धरल्या तर जवळजवळ 5-6 पिढ्या आता वाचतायत. आतापर्यंत 10 आवृत्ती त्याच्या झालेल्या आहेत आणि चालू आहेत. लोकांची मागणी आहे. ती सुरुवात कशी झाली? ती सुरुवात म्हणजे मी दवाखान्यामध्ये नेहमी आमच्या परंपरेमध्ये पथ्यकल्पनेवर फार जोर. खाण्यापिण्यामध्ये जे पथ्य तुमचे निदानासाठी इतिहास पथ्याचा, खाण्यापिण्याचा सर्व घ्यायचा तपशीलवार आणि त्यामधल्या चुका शोधून निदान परिवर्जना न्यायाने
ते पथ्याचं निश्चित द्यायचं, हे खाऊ नका, हे खा. आणि त्याच्याबरोबर विशिष्ट काही लक्षणं जी असतील त्यांच्यासाठी आहारातून जेवढी व्यवस्था लावता येईल ती करणे. आणि हे सगळं आम्ही प्रत्येक रोगी आला की त्याला तपासल्यानंतर लिहून द्यायचो. त्याच्यामध्ये माझा वेळही बऱ्यापैकी जायचा. 20 मिनटं अर्धा तासात एवढा वेळ एका पेशंटला जायचा माझा. त्यावेळी माझ्या एका पेशंटपैकी ज्यांचा प्रिंटिंग प्रेस आहे, माऊस प्रिंटिंग म्हणून, ते मला म्हणाले की अरे रमेश तू हे प्रत्येक माऊस प्रकाशनवालेच ना? माऊस प्रकाशनवाले मुंबईमध्ये भागवत म्हणून त्यांचे संबंध चांगले होते. तर त्यांनी सांगितलं की हे जर तू केलं तर पुस्तक तू करून दे. म्हटलं मला पुस्तक लिहायची माहिती नाही, मला अनुभव नाही. त्यामुळे तू काय येतं ते लिहून दे आणि मी पुस्तक करतो. ते असं करून ते आहार आणि रोगारा पहिलं पुस्तक भागवतांनी केलं. हां, आणि माझं त्यात काय अनुभवाचे जे काय होते, नानल वैद्यांची म्हणून परंपरा, माझे ते अनुभव जोडले. अधिक सगळं ग्रंथोक्त चरकोक्त एक पद्धत जी त्यांनी 12 अन्न वर्ग जे दिले तो फॉर्मॅट निश्चित केला आणि ह्याप्रमाणे लिहायचो. आणि त्या पद्धतीने जे झालं ते लोकांना आवडलं आणि ते घेऊन जातात. आहार रहस्य आणि आहार आणि रोग हा एकाच काळात झालीत साधारणपणे? पहिलं आहार रहस्य झालं, भागवतांनी केलं. हां, कारण ते रोग आणि त्यामध्ये नेमकं काय खायचं काय नाही हे त्यावेळेला अप्रूव्ह होतं. हो, आजकालच्या सारखे यूट्यूबवर आणि व्हॉट्सअपवर नव्हती चर्चा. त्यामुळे त्या पुस्तकाचं स्वागत चांगलं होतं. आणि ते लिहिलं, मग त्यामध्ये असणारी जी नावं, म्हणजे रोगाचं नाव मी अग्निमांद्य लिहिलं तर लोकांना समजायचं नाही, म्हणून मग त्या नावांचं मराठी भाषांतर. त्यानंतर जे मी पदार्थ सांगितले त्या पदार्थांचे पदार्थ म्हणून गुणधर्म काय, स्वतंत्र गुण काय आहेत. उदाहरणार्थ स्वादुर्गुरुश्च गोधूमा असं वगैरे म्हणून जे म्हणतात, किंवा पालंक्या तुसारा गुरुवी म्हणतात, वरचो भेदी तू वास्तुकम म्हणता. हे एवढे एवढे 2-2 शब्द टाकून तुम्हाला केवढा मोठा खजिना दिला आहे ते लोकांना सांगायचं काम मी फक्त आहार रहस्य पुस्तकाने केलं. की हे शास्त्रामध्ये एवढे गुणधर्म आहेत, या रोगामध्ये तो उपयोग आहेच, इतर रोगातही असावं. अच्छा. तर हे सगळं करत असताना मागे ज्याला थॉट प्रोसेस म्हणतात हल्लीच्या भाषेत, तर हे तंत्रयुक्ती विचार चालू होता का नकळत कळत नकळत? हे सगळं तंत्रयुक्तीच्या काही निरपेक्ष चाललेलं आहे. कारण गहू जे वाघबट म्हणतोय, चरक म्हणतोय, सुश्रुत म्हणतोय, ते मला माझ्या भाषेत कसं सांगायचं एवढंच काम होतं. त्यामुळे इथे तंत्रयुक्तीचा प्रश्नच नाही. पण ते त्याची जी मांडणी त्या वेळेला झाली, त्या वेळेला ते तंत्रयुक्तीचा मागा जे तानपुरा वाजवला होता तो, या बाबतीत मी नेमकं नाही सांगू शकत. कारण या पद्धती मी खरं म्हणजे काही वेळा एकटा असताना विचार करताना अनेक वेळा म्हणतो की मागे बघितलं मी, जर हे काम एवढं झालं, अरे मी हे केलं असं मला जेव्हा वाटायला लागतं तेव्हा कोणतरी वरचा आहे करवतो, हे मला पटतंय खात्री. त्यामुळे व्हायचं तेव्हा होतं, नाही व्हायचं ते नाही होत. हा, त्याला तंत्रयुक्ती वगैरे घेऊन जे अभ्यास करतात ते लिहित नाहीत. माझं म्हणणं अनुभव असा आहे. नाही तुमचं काही नाही, माझ्याबद्दल नाही. नाही, तुमचं पुस्तक प्रसिद्ध होत आहेत लोकांसमोर. हे सगळं एकीकडे जे लिखाणाचा भाग आपण पाहिला, त्यातले 2 तुकडे पाहिले की अभ्यासाचं परिणामन लिखाणामध्ये, त्याच्यामध्ये एक वैचारिक फ्रेम स्थिर झालेली होती आणि त्या फ्रेमच्या आधारे तुमचं लिखाण किंवा अभ्यासाला त्याला तीच फ्रेम कायम तुम्ही वापरत आलात. या लिखाणाचं पुढचं परिणामन सामान्य लोकांसाठी पण झालं, त्यालाही काही कारण झालं आणि ते होत गेलं. याच्या बरोबरीने पण म्हणजे सकाळी फक्त दवाखान्यात गेल्यात, घरात परत आलेत, दुपारी गेले परत आलेत, असं होत नव्हतं तुमचं. त्याला आणखीन सामाजिक कार्याची जोड होती, ती खिशाला तोशिष लावूनही होती. बरीच कामं होती. तर त्यातल्या बऱ्याचशा कामामध्ये एक तुम्ही वनवासी आदिवासी परंपरेला जोडला गेलात. ते कसं काय? तो एक प्रकल्प छोटा आला होता योगायोगाने माझ्याकडे, की भारतामध्ये एवढ्या समृद्ध परंपरा आहेत सगळ्याच बाबतीत, सांस्कृतिक असतील, राजनैतिक असतील, इतर, तर वैद्यकाच्या एवढ्या समृद्ध परंपरा ज्या भारतभरात आहेत
त्याची दखल WHO पण घेतली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ही कधीची कथा? ही साधारणतः 80-85-90च्या दरम्यानची. त्याचा डॉक्टर ॲखरेले नावाचा एक WHO ट्रॅडिशनल मेडिसिन विंगचा इथे आला होता मुंबईमध्ये. मी त्यावेळी यस्टम नावाच्या संस्थेमध्ये जॉईंट सेक्रेटरी होतो. त्या त्यांच्या जागतिक संस्थेने सुद्धा परंपरांची दखल घेतली. याचा अर्थ आपल्याला भारतामधल्या परंपरांचा अभ्यास केला पाहिजे. तर मग थोडीशी माझे चुलते जे भालचंद्र पुरुषोत्तम नानल जे वैद्य होते हां आमचे हां त्यांच्याकडे त्यांच्या संपर्कात असे बरेचसे लोक यायचे NGOजवाले वगैरे, कारण ते स्वतः CCIMचे वगैरे 20-25 वर्ष मेंबर होते. तर त्यांनी हे काम माझ्याकडे सोपवलं. त्या माणसाला सांगितलं मला भेटायचं म्हणून. तर ते भेटून आले, मग आमचं बोलणं झालं. त्यांना काय करायचं होतं ते त्यांनी सांगितलं, ते मला समजलं. म्हटलं हे मी करू शकेन. म्हणून पहिलं 1.5 ते 2 वर्ष तिथे अभ्यासक्रम म्हणून आम्ही शिबिरं आयोजित केली. कशाला? ते सांगतो ना, वैद्यकीय व्यवसाय करणारे वैदू आणि सुईणीचं काम करणाऱ्या ज्या हेल्थ केअर प्रोव्हायडर असतात त्यांचं कर्जत तालुक्यामधल्या कशेळी गावामध्ये जे आहेत, कर्जत मुंबईच्या जवळचं, हां कर्जत मुंबई जवळचं माथेरान कर्जत, तिथे अकॅडमी चालू करून तिथे हे काम सुरू झालं. मी तिथे 10 वर्ष जात होतो दरवर्षी. आणि तिथे असणाऱ्या आश्रमशाळा त्या पंचक्रोशीतल्या, त्यांच्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण, त्यांचे होणारे आजार कोणचे, त्यांना सरकारतर्फे काय काय खायला दिलं जातं आहार म्हणून वगैरे, आणि त्यांच्या त्या आहाराचा रोगांशी असणारा संबंध. स्थानिक वैद्य तिथे जे कामं परंपरेने करायचे त्यांना बाकी काय माहिती नाही. ते कफ झालं की हे औषध द्यायचं असं तो सांगतो. ते सगळं संकलन करणं ते काम झालं. त्यानंतर ते संकलित साहित्यामधनं उपयोगाचे कोणचे, वाढवण्यासारखे कोणचे आणि धोकेबाज कोणते ठरू शकतात, जे घातक ठरू शकतात. उदाहरणार्थ सांगतो मी की एका नेत्ररोगाच्या मध्ये एका वैद्याने असं उत्तर दिलं, गुंजा असते ना, गुंजा, लाल गुंज, ती फोडून ओगाळायची आणि ती अंजन म्हणून घालायची. तर ही परंपरा जेव्हा संकलन म्हणून माझ्यासमोर आली तेव्हा मी म्हटलं हे गुंजा हे काही सामान्य द्रव्य नाही, विषारी द्रव्य आहे. तेव्हा ही परंपरा तुम्ही चालू नाही ठेवता. आपण त्याला काय म्हणतो, आपण मान्यता दिली असं नको व्हायला. परंपरा काय आपल्याला विचारून चालू नाही, ती चालेल नाही तर नाही चालणार. आपण त्याला मान्यता अधिकृत करायचं नाही एवढं. म्हणजे अशा आम्ही कॅटेगरी ठरवल्या की काही परंपरा चांगल्या आहेत, त्या परंपरा वाढवल्या तर लोकांना फायदा होईल. गावातले लोक जे वापरतात ते शहरातल्या लोकांना माहिती नसतं, त्यांना माहिती होईल. अच्छा. अधिक सरकारी दृष्टीने काही योजना तयार होतात, त्या योजनेमध्ये या सर्व डेटाचा उपयोग होतो. तर ती संस्था पुढे चालू राहिली. ते काम संपल्यानंतर माझं त्यातनं मी मोकळा झालो. आता तीच संस्था पुढे LSPSS लोक स्वास्थ्य परंपरा संवर्धन समिती म्हणून चालू होती. ती एक काही वर्ष 10-1 वर्ष होती. त्यानंतर आता बेंगलोरमध्ये एक युनिव्हर्सिटी चालू केली, FRLHT. जी नाही, FRLHT LSPSS नंतरची ब्रँच. FRLHTनी चालू केली ती लोकली हॉस्पिटल वगैरेची. आता त्या FRLHTची ट्रॅडिशनल युनिव्हर्सिटी झाली रेग्युलर. ती कर्नाटका गव्हर्नमेंटने अप्रूव्ह करून दिली. आणि आता तेच काम तिथे वेगळ्या पद्धतीने काही थोडं चालू आहे. त्याच्यातनंच आवारे गुरुजींचं संकलन तयार झालं. आवारी गुरुजी नावाचा अत्यंत हुशार माणूस डांग फॉरेस्टमध्ये राहायचा गुरु, म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डर. तिथे सापुतारा नावाचं हिल स्टेशन आहे, त्या तिथे त्या गुरुजी राहायचे. त्यांनी एवढं संकलन केलं होतं, त्यांचं वय 75च्या आसपास होतं. त्यांनी डांग जिल्ह्यामध्ये असणारे वनस्पतींचे सर्व प्रकार जे उपलब्ध आहेत त्यांची नावं, त्यांची माहिती असं सगळं हाती लिहून काढलेलं.
आणि जेवढे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांच्या नोंदी केलेल्या आहेत हस्तलिखिताने. एवढं प्रचंड काम केलं. त्यापैकी अण्णा गोगटे जे भीमा गोगटे नाशिक, त्यांनी आवारी गुरुजींच्या वनस्पतींचं एक पुस्तक तयार केलं. आणि ते पुस्तक इथे वैद्यांमध्ये काही जिज्ञासू वैद्य जे असतात त्यांनी घेतलं. आणि मग ते पुस्तक नंतर त्यांनी माझ्याकडे दिलं, माझ्या माधवी प्रकाशनतर्फे वितरण करायला म्हणून. मी ते वैद्यांपर्यंत पोचवलं. पण हा जो एवढा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, त्याच्यामध्ये परीक्षण करायला आयुर्वेद का निवडला? तर परीक्षण आधुनिक पद्धतीने एका वनस्पतीचं परीक्षण करून पूर्ण त्याची माहिती जमा करायला कमीत कमी 7 ते 8 वर्ष आणि जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपये हा खर्च त्यावेळचा एस्टिमेटेड होता त्या काळाचा. आणि तो खर्च वाचवता कसा येईल किंवा किमान काय करता येईल तेवढं करायला म्हणून आयुर्वेदाने आयुर्वेदाच्या भाषेमध्ये, आयुर्वेदाच्या परिभाषेमध्ये आपण कफ असा शब्द वापरतो, तर प्राकृतामध्ये बक झाला किंवा अशा काही थोडेसे भिन्न उपचाराने हे सगळे होते. आणि कार्यकारण भाव नावाची वस्तू कुठेही नव्हती. साहचर्य हां, ते त्यांच्या अनुभवामुळे बापांनी सांगितलं म्हणून मी करतो. आपण तेवढं चालू होतं. त्याला काही शास्त्रीयत्व आणावं म्हणून आयुर्वेदाचा बेस किंवा हे पर्यायी शास्त्र आहे, तिथे फक्त ॲनालिटिकल असा रिडक्शनिस्ट अप्रोच ठेवून करायचं काही काम नाही प्रत्येक वेळी. तर ते मान्य झालं होतं. मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये काही सरकारी अडचणी, काही पैशांच्या अडचणी वगैरे वगैरे सर्व आलं. तो वेगळा भाग होता. आणि मग राजकारणाचा रंग पडायला लागला त्याच्यामध्ये. शेषन साहेब, TN शेषन, सॅम पेट्रोडा वगैरे ही सगळी मंडळी आली. म्हटलं आता छोटा वैद्य नाडी पकड धरून पळायला पाहिजे, चला हे सगळं अमेरिकन चाललंय म्हणून. त्यामुळे मग ते थांबवलं मी. या सामाजिक प्रयोगाच्या सगळ्या प्रकारात तुम्ही चेतना नावाची संस्था आहे त्यालाही सल्लागार होतात. चेतना पुण्यात तुम्ही माझ्याकडे ज्ञानप्रबोधिनीलाही सल्लागार होतात. हा तुमचं सामाजिक योगदानाचा प्रवास हाही अनेक वर्ष चालू आहे. आठवत नाही मला, ते पहिल्यापासून चालूच होतं. अनंतराव देवकुळे तुमच्याकडे येत होते. अनंतराव देवकुळे संघाचे पूर्णकालीन प्रचारक होते आणि ते माझ्या वडिलांचेच नाही होते. पण मग त्याच्यातनंच तुम्हाला पुढे शेतीचे जे काही प्रयोग नाही तुम्ही स्वतः केले ते नाही, त्यांना विशेष ते करायचे. त्यांनी प्रयोग जे केले ते कृषी स्वतः ते पदवीधर होते आणि अनुभवी होते. प्रचारक असल्यामुळे प्रचंड फिरायचे. त्यामुळे त्यांची कामाची आणि माझ्या कामाची बरोबरी काय समोर उभं करायची सुद्धा लायकी नाही. मी काय केले ते आमच्या काही डोक्यातून उपजलेल्या ब्रेन वेव्ज होत्या म्हणा. काही ठिकाणी काही जुने ग्रंथ वाचले की त्यामधनं मिळालेली कल्पना आपण करूया. वचा सुवर्ण कसं काय? वचा सुवर्ण हा माझ्या वडिलांचा योग आहे. म्हणजे जी वचा आणि सुवर्ण हे दोन्ही जेव्हा लहान मुलांपासून आपण देऊ शकतो याचा अर्थ ती निरपायी दोन्ही द्रव्य आहेत. आणि बुद्धी किंवा इतर जे काही विकासाचे निकष आहेत त्यासाठी उत्तम आहेत. म्हणून आपण दोन्ही हे करून बघू. त्यावेळेला ते प्रयोग करून पाहिले. ती लागवडच केली होती तुम्ही वचा आणि सुवर्ण. ती कशी काय केली होती? वचेच्या मुळामध्ये शुद्ध केलेल्या सोन्याची तार इंजेक्ट आतमध्ये सरकवून द्यायची आणि ते झाड वाढू द्यायचं. साधारणतः ते 9 ते 10 महिन्यामध्ये पीक येतं. आतमध्ये जाड अशी बोटाच्या एवढी जाड वचा तयार होते. आणि ती उपटल्यानंतर त्यामध्ये सुवर्णाची तार दिसत नाही असं लक्षात आलं. दिसत नाही? नाही. ते एका रोपाला साधारण किती तार गेली होती? आता ते एवढा लक्षात तपशील नाही आता. किती बारीक होती सर? नाही बारीक, चांगले बोटा एवढी जाड वचा जशी मिळते. बरं. सोनं पूर्ण त्याच्यात मिळालंच नाही. किती सोनं गेलं असेल ते तारे त्याचे सुवर्ण? ते त्यावेळी ते हिशोब करायचं वय नव्हतं माझं. एक गोष्ट आणि हिशोब करायचं वय तुमचं आता तरी आहे का? नाही माहिती, एरवी हिशोब करत नाही. पण या सोन्याचे हिशोब नव्हते. आणि खरी गोष्ट म्हणजे त्यांनी सुवर्ण ग्रास करणं ही कल्पना रसशास्त्रामधली. हो. पारदाला सुवर्णग्रासी पारद बनवणं हे संकल्प. त्याच्यावरनं माझ्या वडिलांचं डोकं आचाट चालायचं. हां. आणि मग ते सगळे प्रयोग करता करता आम्हाला काही वर्ष आम्ही सुखात राहिलो.
तुम्ही स्वतः हळदीची लागवड केली. हा, हळद आणि ताम्र. ताम्र. हा. ताम्र प्रपुरित हळद, हा. हळद असं म्हणतात. हळद. हा. म्हणजे यकृताच्या रोगांमध्ये त्याचा जास्तीत जास्त स्वस्थ यकृत या स्वस्थ यकृतासाठी म्हणजे आजकालच्या भाषेत लिव्हर प्रोटेक्टिव्ह वगैरे असं म्हणतात, तो प्रयत्न होता. काय सॉरी बंद करायला विसरलो. पण त्याच्यातही ताम्र शुद्ध करून घेतलं होतं का तसंच कच्चं? शुद्ध करूनच, प्रत्येक धातू शुद्ध केल्याशिवाय वापरायचं नाही. त्या हळदीच्या कंदामध्ये हो, तार घुसवायची. तार खुपास मग त्याच्यामध्ये परत ते ताम्र विरघळलं होतं. ताम्र त्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये धातू पूर्ण आत्मसात होऊन जातो वनस्पतीकडून. बर. हा, ताम्र कुमारी सुद्धा केलं होतं. हा. ताम्र कुमारीमध्ये तार मिळाली, हा. पण ती झिजून मिळाली अशी वेळ. पण ते घरात टाकलं होतं का नाही, मुळात? शेतामध्ये. हा. नाही म्हणजे कोरफळीच्या त्या पानामध्ये टाकलं होतं आम्र का मुळामध्येच? अच्छा. कोरफडीची मी लागवड 2.5 एकर मध्ये कोरफड केली ती. पर्णबीज तुम्ही खूप वापरलं. पर्णबीज अजूनही वापरतो. हा. पर्णबीज लागवड केली होती मला आठवत. पर्णबीजाची अजूनही लागवड चालू आहे माझी ती, आणि मी त्या औषधातही वापरतो. पण त्याच्यात काही असं धातू मारित नाही केलं? नाही, त्याला मारित नाही केलं मी. बीज पर्ण फक्त उत्तम व्रणरोपक आणि गुजरात प्रांतामध्ये उत्तम आश्मरी भेदन, हे 2 उपयोग मला माहिती होते. बरं. ऐकून होतं. त्यानंतर मग हे सगळं ट्रॅडिशनल मेडिसिनच्या आयुर्वेदीय अभ्यासातून मग त्यात आम्ही बीजपर्ण आयुर्वेदीय अध्ययन म्हणून केलं होतं, आणि ते लेखही लिहिला होता. ते मधुजीवनमध्ये मी पब्लिश केलं. बरोबर. आणि मग ते अजूनही चालू आहे. मग ते एकादशी भावित वगैरे करून, किंवा मग त्याचा क्षार पडतो का बघून, किंवा सिद्ध तेल असेल तर काय करावं वगैरे, ते प्रयोग चालू आहेत. तुम्ही औषधी निर्माणातले जे वेगवेगळे प्रयोग केलेत त्यात एकेरी तेल, अर्क आणि एकेरी आसव, हे तुमचं एक वेगळंपण आहे. आसव आहे ते एकेरी आसव, ते मी कोरफड जी मी म्हटली मी ना, 2.5 एकरामध्ये कोरफड होती. त्यामुळे जेव्हा तयार झाली तेव्हा कुमारी आसव तयार झालं. पण ते एकेरीच केलं होतं? हा, ते असंच करत राहिलो मी, कारण त्या जमिनीत दुसरं काही होत नव्हतं म्हणून ते. आणि साधारणतः 20,000 लिटर मी कोरफडीचा आसव वापरून झालं. आणि मग त्यानंतर दाडिम आसव सुरू केला. दाडिम लावला त्याचा आसव. त्यानंतर मग नाशिकला काही विद्यार्थी होते, त्यांची स्वतःची द्राक्षांची बाग होती, ते द्राक्षासव बनवून देत होते. ते द्राक्षासव. पण ती ही सगळी एकेरी आसव होती. एकेरी आसव. तेल सुद्धा तुम्ही एकेरी करता खूपशी? तेल हो, एकेरी वापरतो मी. एक म्हणजे वटादी तेल असतं, वटा जटा. दुसरं निर्गुंडी तेल असतं, शतावरीचं. बीजपर्ण तेल असतं, शतावरी तेल आहे. किंवा पहिल्यांदा एक तुमचं शिवलग्न तेल एक तुम्ही सांगितलं, शूल वज्र तेल. शूल वज्र. अच्छा. त्याच्यामध्ये तो पाठ माझा मी नंतर बनवलाय तो. अच्छा. पण तो फक्त आयुर्वेदिकच आहे असं मी आग्रहानं नाही म्हणत, कारण त्याच्यामध्ये ओवा, मेंथॉल वगैरे, थायमॉल वगैरे टाकलंय मी. पण तो काय माझा, मी काय कुठे क्लेम केलेलं नाही, मी पेटंट केलेलं नाही, काही नाही. पण ते प्रयोग आहेत, यशस्वी आहेत. अर्क पण तुम्ही काढता? अर्क काढतो, पण एकेरी वनस्पतींचे अर्क असे फार नाही आहेत. बडीशेप? नाही, बडीशेपेचा एकेरी अर्क नाहीये. नाही. दीपन पाचन. तुळशीचा अर्क तुमचा एकेरी? तुळशी तर फक्त तुळशी, सब्जा, हे जे काही मिळेल ते सर्व सुरसादी गणामधली एक. आणि कल्पना अशी त्यामधली की जे वेगवेगळे गणसंग्रह अध्यायामध्ये सांगितलेले गण, त्यांच्यापैकी आद्य द्रव्य जे आहे ते श्रेष्ठ द्रव्य आहे समजा, आणि त्यांनी करून ते वापरा. एकच द्रव्य. अर्कादी गणामधलं अर्कसिद्ध तेल, सुरसादीमधलं फक्त सुरसा, असं करून काही तेल जी अनुभवामध्ये चांगली होती ती वापरत राहिली, बाकीची थांबली. नानल परंपरेमध्ये प्राणीचं औषधं करायची पण पद्धत होती. इकडे विलास सर फारसे करत नव्हते, पण तुमच्या करण्यामध्ये होती. विलास सरांच्याकडे भस्म जास्ती होती. नाही, करत होते. त्यामुळे प्राणीज कल्प देवनार मध्ये मुंबईचा कत्तलखाना होता. हो. त्यावेळी तिथे काही पशु डॉक्टर, वेटरनरी डॉक्टर्स आमच्या मित्रमंडळींपैकी होते. त्यावेळी देवनारमधनं
मला ताजं रक्त मिळायचं. हं. त्यानंतर हाडांच्या सुकवलेली पावडर, त्याला बोन मील म्हणतात, ती मिळायची. आणि रक्त सुकवून त्याची पावडर करून द्यायची, ती विकायला होती. बरं. ती सुद्धा हे शासन मान्य होतं. शासन मान्य होतं. आणि रोचनावटी म्हणून मी बनवायचं ते गोपित्त, जे तिकडे मोठी जनावरं कापली जातात, बैल आणि हे, त्यांचे पित्ताशय आणायचे आणि त्यामधनं त्या गोळ्या, त्या रोचना म्हणून काम करायचं. त्यांनी त्याच्याबरोबर इतर फार काही न देता हे जे काय म्हणतात कोलेस्टेरॉल आणि कोलिसिस्टायटिस वगैरे हे जे काय आहे ते, आजकाल ही नावं मला ऐकायला यायला लागली, पहिल्यांदा तशी नव्हती. काविळीनंतर जे काही होतं, काविळीला पुन्हा सक्ती यावी म्हणून, रसायन म्हणून, अशा पद्धतीने होते. पण ती मुख्य म्हणजे रक्त, नंतर यकृत आणि अस्थि, ते तुम्ही वृक्षवाटी पण केली होती काही? वृक्षवाटी ती वेगळी केली होती आणि त्यासाठी एक तर बस्तांडा आणून त्यामध्ये आणखीन काही थोडी भावना किंवा इतर मिसळण्यासाठी वृश्चिक विष म्हणून एक संदर्भ मिळाला. विंचवा, इंगळीचं विष. ते कुठे मिळायचं? ते तर आमच्या सासवडच्या शेतावर इंगळ्या निघायच्या, त्या पकडून आणायची आणि त्याचं विष काढायचं वगैरे मोठे रिस्की होतं. म्हणून मग मागची ती डंखाची बाजू ती कट करायची, डब्यात टाकायची. त्याला ती काही महिन्यांनी पुन्हा फुटते. बरं. हां, विंचवा. आणि हे माहिती पडलं, मग त्यानंतर ते वापरलं बसताना. विंचू पालन सुरू केलं होतं काय? नाही, विंचवाच्या मागे जी नांगी डंख मारायचा असतो, तो वरच्या टोकाचा भाग काढून घ्यायचा, मणी असतो थोडा, बरोबर, तो काढून घ्यायचा, तो वाटायचा आणि त्याच्यामध्ये हे घालून. अच्छा अच्छा. ते केलं, पण त्याच्यामधनं थोडंसं स्वतःलाच भीती वाटायला लागली, आपण हे असे प्रयोग करतो हे बरोबर नाही म्हणून. पण ते उत्तम वाजीकरण म्हणून वाग्भट संदर्भ देतो. विष प्रकरण काढून कोणी बघा तुम्ही, उच्च टेंगस्तू शेफसाम शब्दताम कुरुत, असं काही वाक्य आहे ते. तर ते ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी करून बघावं. हे सगळं म्हणजे इतके विविध पैलू केवळ आयुर्वेदातलेच तुम्ही स्वतःच्या अभ्यासाचे किंवा त्याला एक स्थिरता येणं, फ्रेमची स्थिरता येणं, त्याच्यातनं सामान्य लोकांसाठी लेखन किंवा शेती, सामाजिक कार्यामध्ये आदिवासी परंपरेचं म्हणजे अजपाशय उपास्य ये चान्य वनवासी नहा यांच्याकडनं जे काय तुम्ही मिळवलं, त्यातलाच एक पुढचा भाग जो आला तो शास्त्रीय, एक ज्याला आज म्हणूयात की ॲडव्होकसी लेवलचं लिखाण, चिंतन किंवा त्याच्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं. तर त्यातला अनुक्ताचा भाग तुमचा बराच काळ सुरू झाला होता आणि नंतर मग माझ्याच PhDमुळे तुला आणखीन एक वेगळी निबंधाची छटा त्याला आली. तर आणि नंतर लेशोक्ताचा भाग सुरू झाला, त्यालाही निबंधाच्या MPhilच्या कामामुळे त्याला वेगळी गती आली. तर ह्या दोन्ही विषयांच्या मधलं चिंतन हे तुमचं आजही चालू आहे. ते काही संपणार नाहीच आहे, कारण विषय संपत नाही. विषय संपत नाहीत, त्यामुळे विचार संपणं कसं शक्य आहे? जर तुम्ही म्हणता की आयुर्वेद हा काय म्हणतात तसं, ज्याला अनंत अपार आहे, मग तो विषय जर अनंत अपार आहे, तुमचा विचार थांबणं कसं शक्य आहे? आता या विषयामध्ये आणखीन पुढे काय काय दिसतंय तुम्हाला? म्हणजे आता दोन विषय आपण एकत्र केलेत. म्हणजे अनुक्त व्याधी हा विषय तुमच्या मार्गदर्शनाखाली मी केला, अनुक्त आहार हा माझा विषय तुम्ही मार्गदर्शक होतात, लेशोक्तामध्ये लीना वावडेकरांना तुम्ही मार्गदर्शन केलं, हे औपचारिक मार्गदर्शन किंवा ज्ञानप्रबोधिनीच्या त्या संचामध्ये औपचारिक अनौपचारिक तर आपलं चालूच असतं. हे विषय आता धोरणात्मक स्तरावरती कुठेतरी सिलेबसला येत आहेत. आणखीन काही दिसत आहेत आम्हाला विषय की अनुक्त संस्कार विषय, त्याच्यावरती तुम्ही लिहून ठेवलेलं ते पुढे कुठेतरी आणखीन असे तुम्हाला अनुक्त लेशोक्त याच्याशिवाय ज्याला अतिरेक तंत्रयुक्ती म्हणतो किंवा हेतुअर्थ म्हणता येईल, असे आणखीन काही डोळ्यासमोर विषय दिसतात का पुढच्या पिढीसाठी? आता या क्षणाला तरी असं वाटतं की आता जी नवीन साधनं उपलब्ध झाली आहेत, जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची वगैरे जे काय म्हणतात, ती मला गती नाही त्यामध्ये,
पण ती वापरून आयुर्वेदाच्या समस्या सोडवायचं बघायला पाहिजे. थोडस उदाहरण द्या. ते काम फार मोठं आहे, ते करायला पाहिजे. म्हणजे कसं की गुणांच्या संयोगामुळे होणारे परिणाम किंवा रसांचे 63 भेद, विकल्प. विकल्प, जे काही सांगितले विकल्प, त्यांचं पुढे काय? म्हणजे काय? सन्निपातामध्ये आणि संसर्गामध्ये जे वर्णन एकेका सूत्रामध्ये करून ग्रंथकार थांबतात, ते पुढे कसं वाढवायचं, काय वाढवायचं? आपण त्याच्याकरता काही पद्धत तयार करू जी रिपीट होईल, कोणीही वापरू शकेल, रेप्लिकेशन होऊ शकेल, रिलायबिलिटी येईल त्याच्यात. दुसरी मापनाची बाजू, मी आत्ता जी म्हटलं, आपल्याकडे कुठल्याही गोष्टीच्या मापनाबद्दल काही, मापन नावाचा विषय अतिशय उपेक्षित ठेवलेला आहे. तो नवीन विद्यार्थ्यांनी वाढवायला पाहिजे. तीव्र ज्वर म्हणायचं किंवा हे निदानाच्या बाबतीत तीव्र ज्वर म्हणजे काय, तर पित्तामुळे होतो आणि पित्ताचं औषध द्या. अरे पण तीव्र म्हणजे मोजायचं कसं? मला जो तीव्र वाटला तो तुम्हाला वाटेल असं नाही. व्यक्तिसापेक्ष जे काही स्पर्श बदलतील त्यावरनं तुम्हाला त्याचं मापन नेमकं होत नाही. पण नेमकं मापन केल्याशिवाय नेमकी योजना होत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. जसं हे आता सांगितलं तसं वृक्षतेमुळे होणारे सगळ्या शरीरावरचे परिणाम हे तुम्ही नुसते कॉम्प्युटरवर शक्यता तर मांडून बघा ना. हाती लिहित बसलं तर वेळ डोक्याला भोंगा होऊन जाईल असं होतं. कॉम्प्युटरनी करा तुम्ही, काय उपयोग होतो? उदाहरणार्थ कसं की जेव्हा वाग्भट तुम्ही पाठ करता किंवा शिकवला जातो, प्रकुपित वात आहे म्हणता, तेव्हा श्रवस व्यास वेद स्वाप सादर चौद वेदनम इत्यादी चालू होतं. ते म्हटलं व्यास म्हणजे काय ते सांगावं. व्यास म्हणजे काय? आकार फुगला, मेघाली झाला, असं मला उत्तर मिळालं. हे कसं? तर म्हटलं व्यास याचा शब्दाचा अर्थ जो आयुर्वेदाप्रमाणे आहे तो सांगायचा आणि समजवायचा कसा, ते विचार करता विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. तुम्ही आता IT मधलं जे काही ॲनिमेशन म्हणा किंवा इतर जे काही टेक्निक्स नवीन डेव्हलप झाली ती वापरून ह्या गोष्टी सोडवल्या पाहिजेत. त्याला नेमकेपणा आणला पाहिजे. त्याची बुद्धिगम्यता कमी करून सामान्यपणाकडे येईल कसं ते पाहिलं पाहिजे. या काही गोष्टी आहेत. अलौकिक सन्निकर्षापेक्षा त्याला व्यावहारिकता आणली पाहिजे. नाही, नेमकेपणा तुम्ही आणा, त्याला व्यवहार म्हणा. नाही ते शास्त्र तुमचं नेमकं झालं तर शास्त्रही होतच आहे, व्यवहार फक्त होईल असं होत नाही. व्यास म्हणजे एक तर गोष्ट निश्चित आहे की परमाणू व्यास होणार म्हणजे फुगणार. फुगणार म्हटल्यानंतर केंद्राच्या दिशेने परिघाकडे होणारी गती आहे हे जर तुम्ही मान्य केलं आणि पटवलं हे म्हणजे असं तर ते मोजावं कसं हे समजतं. कारण तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशव्या एवढ्या GCMच्या वर वापरू नका असं जेव्हा नियम येतो तेव्हा तुम्हाला शरीरामध्ये व्यास म्हणजे काय ते ठरवता यायला पाहिजे. म्हणजे नेमकेपणा तुमच्या निदानामध्ये येईल, चिकित्सेमध्ये येईल आणि लोकांना समजावण्याकरता साधन उपलब्ध होईल. आता आयुर्वेदाचं बलस्थान जे आहे ते आयुर्वेदियांचं कमजोरीचं स्थान झालं आहे, मर्मस्थान झालं. क्या बात आहे. त्यामुळे ते बल कसं वाढेल हे पाहायला पाहिजे. त्याला साधनं वापरा ही तर होईल, ते नाही तर मुश्किल होईल. पण हा प्रवास करायचा आहे तर याची सुरुवात कुठनं करायची? कुठून म्हणजे त्याच्याकरता आधी पहिल्या तुम्ही तुमच्या व्यवस्था काय त्या ठरवा. नाही, विद्यार्थ्याला साधनं उपलब्ध आहेत, साधनं वापरायला शिकवणारी माणसं उपलब्ध आहेत. प्रश्न असा येतो की त्याचं आयुर्वेदामध्ये तेवढं जर का धार्ष्ट्य नसेल तर त्या साधनांनीच तो कोलमडून जातो. तर त्याला इथे त्याला पूल बांधायचा असेल त्याला एका जागी घट्ट उभा राहायला पाहिजे. तर त्याने आयुर्वेदाच्या बाजूला घट्ट उभा राहून जर का पूल बांधायचा असेल, आयुर्वेदात घट्ट उभा राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे? आयुर्वेदाचा अभ्यास केला पाहिजे, बस दुसरं काय करणार तुम्ही? आयुर्वेदाला येण्यासाठी काय करा, अभ्यास कर. दरवाजा उघडायचा आहे ना, हो, मग तो उघडत नाही मग सोडून परत जाणार का? नाही, मग उघडेपर्यंत वाजव. सिंपल लॉजिक. कसा वाजवायचा? आयुर्वेद येत नाही ना, मग येईपर्यंत अभ्यास कर. आणि आयुर्वेद कृपाळू आहे, तो यायला लागलं की आतूनच सांगतो येतोय येतोय. हा, लगेच आपण घाबरून त्याला टाळतो, फार जड आहे ते नको.
आणि काही लोक आपल्याकडे असेही आहेत की आपली विद्वत्ता पूर्ण कशी आहे ती दाखवायला समोरच्याच्या डोक्याचं काहीही करून टाकतील. मला येतं हे समजलं पाहिजे, तुझं काय ते तू. मला इथे येण्याचे पैसे मिळाले, हो तुला शिकवण्याचे नाही. हो 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 असं बोलणारेही वैद्य आहेत, अच्छा पाहिलेच नाही. हां मग जाऊन ते तो विषय सोडून द्या. माझं म्हणणं एवढंच आहे, आत्मविश्वास एवढा तुम्हाला आयुर्वेद अभ्यास केला जर येईल ना म्हणजे तर इतर कुठल्याही गोष्टींना. मला असं विचारायचं होतं की हे आयुर्वेदाचा अभ्यास करायचा म्हणजे परत तुम्ही जी कायम फ्रेम घालून दिली आहेत की शब्दशः अर्थाशः अर्थावयवशः वाक्यशः मी नाही घालून दिली, चरक संहितेने घालून दिली आहे. चरक संहिता अभ्यासाचा विषय आहे, तोपर्यंत ती वापरा. नाहीत नसेल अभ्यासाचा विषय सोडून द्या, काय म्हणणं नाही. सरांच्या आयुर्वेद नावाच्या एका सेटचे आपण सहज पाहिलं तर किती सबसेट आपल्या हातात पडलेत, याचा एक गांभीर्याने विचार इथनं जाताना करावा अशी मी एक विनंती मी स्वतःलाही करतोय आणि सगळ्यांनाच करतोय. वेळाची मर्यादा आहे. सरांशी बोलत राहावं तेव्हा खरंच असं होतं की वेळ कधी संपतो कळत नाही. मी संपतच नाही खरं म्हणजे वेळ, बोलणी चालू राहतात. सरांचे आमची दिव्यागरच्या सरांच्या घरात अशी कधी कधी रात्री 3-4 वाजेपर्यंत सुरू राहिलेली आहे, कधी कधी पहाटे 4:30ला सुरू झालेली आहे. आणि पुढे मग ते जेव्हा त्या ताई आहेत केअरटेकर त्या म्हणतात की आता कोणतरी एकाने आंघोळ करा म्हणजे मी खायला ब्रेकफास्ट कारण ते तोपर्यंत ती चर्चा सुरू झालेली आहे. हे असंख्य पैलू या छोट्या वेळात आणायचं हे कष्टाचं काम आहे. पण कसं होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला तो विषय पचलेला असतो, जितका आतमध्ये पचलेला असेल तितक्याच चांगल्या पद्धतीने तो त्यांना बाहेर देता येतो. आणि असं जेव्हा एखाद्याला आपल्या आजच्या भाषेत ज्याला कन्व्हिक्शन असणं म्हणतात, तसं सरांच्या सगळ्या चिंतनाचं जे कन्व्हिक्शन आहे हे याचा आपल्याला अंदाज आला असेल की काय दर्जाचं कन्व्हिक्शन असायला लागतं. म्हणजे सरांनी मला थोडीशी परवानगी द्यावी. एका फार मोठ्या शास्त्रज्ञांना सरांनी असा प्रश्न विचारला होता माझ्यासमोर की आयुर्वेदीय औषधांचं मूल्यमापन करायला तुम्ही स्वतःला समजता कोण. त्या शास्त्रज्ञांचं नाव मी आता सांगितलं तर तुम्ही सगळे थरथर थरथर कापत उभा राहिला. पण ते मोठे शास्त्रज्ञ सरांना म्हणले, नानोलजी एक्सक्यूज मी ह्या तुमच्या औषधं माझ्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. तर हे वाक्य बोलायला एखाद्या एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शास्त्रज्ञासमोर बोलायचं तर त्याला जी एक शास्त्राची जी एक उपस्थिती लागते त्याला माज म्हणत नाहीत मित्रांनो, त्याला दृढता म्हणतात. आणि ती म्हणजे ज्या पद्धतीने सांगितलं की तू राजा आहेस मी राजा आहे, राजाने राजाशी बोलावं तसं बोल माझ्याशी, ही जी त्या पूर्व आणि अलेक्झांडरची कथा सांगितली आहे ते त्या पद्धतीने तो संवाद झालेला आहे. मी साक्षी आहे, सौ बावडेकर साक्षी आहे, त्यात आणखीन अनेक जण साक्षी आहेत या संवादाचे. मी काही काल्पनिक कथा सांगतोय असं नाही आहे. या सगळ्या वेळामध्ये खरंच सरांना उलगडणं अवघड आहे. पण आज हरीशला मी मनपूर्वक धन्यवाद देतो की ही सरांच्या उलगडण्याची प्रक्रिया, खूप वेळा काय असतं की त्या प्रॉडक्टपेक्षा ना ती प्रोसेस महत्त्वाची असते. म्हणजे औषध तयार केलं याच्यापेक्षा ते औषध तयार करताना जे काही घडत गेलं तो आनंद वेगळा असो. तसं इथे आपल्याला सरांच्याकडनं 4 रेडीमेड फॉर्म्युले घेणं कधीही सोपं आहे, पण सर कसे घडत गेले याच्यातनं कदाचित सरांच्या आवृत्त्या वेगळ्या निघतील. आणि सरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते छापाचे गणपती होऊ देत नाहीत. म्हणजे थोडा नम्रतेचा दोष पत्करून मी किंवा प्रमोद सर सुरू सांगतील की आम्ही दोघंही सरांसारखं अजिबात लिहित नाही, अजिबात बोलत नाही, अजिबात काही करत नाही. पण सरांना त्याचं वाईट नाही वाटत की हे असं लिहि. मला फार बरं वाटतं कारण स्वतःचं डोकं नाही तर काहीतरी वापरून लिहिता येत नाही हे दिसत आहे. हे अनुभव वगैरे काय असेल तो, पण ते आनंद आहे. तर आज आपण काय घेऊन जातोय हे कदाचित आपल्याला येत्या वर्षभरात कळेल.
कारण खूप वेळा असं होतं की अन्नाचं परिणामन झालंय हे 2 वर्षांनी जेव्हा आपल्याला इथे दिसते, बायसेप्स वाढलेत वगैरे, तेव्हा कळतं की अरे हो त्यावेळेला मी त्याची काय कर्लिंग मारली ती 200 त्याचा उपयोग होत आहे. तसं आता सरांनी जो काय आपला ठेवा दिलाय त्याचा उपयोग आपण मेंदूच्या पलीकडे गांभीर्याने करत राहूयात. तुमच्यासारखा मीही करणार, आपण करत राहूयात. मी म्हटलं तुम्ही करा असं नाही म्हणलेलं, मी करत राहतोय. आणि सरांचा हा जो लोभ आहे, हे तापहीन मार्तंड आज आपल्याला लाभलेलं आहे. सरांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करून आज थांबूयात.